नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. विद्यानिकेतन अकॅडमीमध्ये मी पहिल्याच तुमचं स्वागत करतो. आज आपण भारतीय अर्थव्यवस्था या संदर्भात काही महत्त्वाचे टॉपिक जे आहेत ते टॉपिक अभ्यासणार आहोत. त्यामध्ये मुद्रास्फीती ज्याला आपण इन्फ्लेशन असं म्हणतो. त्यानंतर मुद्रा अस्फीती, त्यानंतर मुद्रा संस्फीती अशा पद्धतीचे जे एक 2-3 पॉइंट आहेत, ते 3 पॉइंट आपण आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत आणि त्या संदर्भात आर-बी-आयचं नेमकं धोरण काय असतं, ज्याला आपण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असं म्हणतो आणि भारत सरकार नेमकं त्या ठिकाणी काय करू शकतं किंवा सरकारनं काय करायला पाहिजे, या ठळक मुद्द्यांबद्दल आज आपण आपल्याला चर्चा करायची आहे. खरं तर हा खूप दैनंदिन जीवनामधला खूप कळीचा मुद्दा आहे. कारण महागाई वाढायला लागली, की यामध्ये प्रत्येकाला त्याची झळ पोहोचते आणि मग एकंदरीत जो समाजामध्ये असंतोष निर्माण व्हायला लागतो, त्यावरती काही सरकारनं किंवा आर-बी-आयनं उपाययोजना करायला पाहिजे. या नेमक्या कोणत्या करायला पाहिजे, या संदर्भात आज आपण चर्चा करतो आहोत. पण सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला यामध्ये ही महागाई कशा पद्धतीने निर्माण होते, या संदर्भात चर्चा करणं गरजेचं आहे. तर बघा, खरं या ठिकाणी आणखीन एक विशेष महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगतो आहे. काही दिवसापूर्वी 2 दिवसापूर्वी मी आज लेक्चर रेकॉर्ड करतो आहे. त्याच्या अगोदर 2 दिवसापूर्वी राज्यसेवेनं तुमचा जो सिलेबस आहे, कोणता राज्यसेवा मेन्सचा, त्याच्यामध्ये काही थोडे चेंजेस जे आहेत, ते चेंजेस त्यांनी त्याच्यामध्ये टाकलेले आहेत. तर सगळा सिलेबस वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, की अगोदरचे मुद्दे जे आहेत तेच त्याच्यामध्ये आहेत. पण आणखीन काही मुद्द्यांची जी आहे, साधारणतः 10 ते 20% मुद्दे जे आहेत ते नवीन त्याच्यामध्ये त्यांनी मेन्शन केलेले आहेत. खरं खूप काही घाबरून जाण्याचं कारण नाही. कारण अगोदर इत्यादी म्हणून जो पॉइंट होता, की म्हणजे एक मेन टायटल दिला जायचा आणि शेवटी म्हटलं जायचं, की इत्यादी. इत्यादीमध्ये बरेचसे मुद्दे लपलेले असायचे. ते मुद्दे त्यांनी ओपन केलेले आहेत आणि ओपन करून त्यांनी करंटशी रिलेटेड बरेचसे पॉइंट जे आहेत ते त्याच्यामध्ये मेन्शन केले आहेत. त्याच्यामुळे अगदी लॉस झाला असं म्हणण्याच्या ऐवजी तुम्ही असं म्हणा, की तुमचा 100% याच्यामध्ये फायदाच आहे. उलट यामध्ये काय होतं, की असे पॉइंट जर दिलेले असतील, तर डायरेक्ट तुम्हाला टार्गेट करायला खूप सोपं जातं. त्यामुळे इथून पुढचे लेक्चर जे आहेत, ते खरं याच्या अगोदरचेही त्याच्याच अनुषंगाने होते. पण इथून पुढचे लेक्चर तर आणखीन तुम्हाला तो जो लेक्चरचा टॉपिक असेल, त्या टॉपिकच्या अनुषंगाने तुमचा राज्यसेवेच्या मेन्समध्ये नेमकं कोणतं टॉपिक आहे, हे पण तुम्हाला सांगितलं जाईल. आणि मग राज्यसेवा मेन्सचा सिलेबस कव्हर केल्यानंतर तुमच्या ग्रुप सीच्या एक्झाम ज्या आहेत त्या बिलकुल राहतच नाहीयेत, हे तुम्हाला अगोदरपासून माहितीच आहे. बघा, आजचं जे लेक्चर आहे, इन्फ्लेशन संदर्भात किंवा महागाई संदर्भात किंवा मंदी संदर्भात, ते तुमच्या नवीन सिलेबसमध्ये कुठे मेन्शन केलंय बघा, की 1.4 नावाचा एक टॉपिक आहे आणि त्या टॉपिकचं टायटल आहे मुद्रा आणि पैसा, अशा पद्धतीने तो टायटल दिलेला आहे. आणि त्या टायटलमध्ये भाववाढीची कारणे, त्याचबरोबर भाववाढीचे मौद्रिक व मौद्रिकेतर सिद्धांत अशा नावाचा जो टायटल दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये राजकोषीय व थेट उपाययोजना अशा पद्धतीने म्हटलेलं आहे. तर हे सगळे पॉइंट जे आहेत ते तुमच्या आजच्या लेक्चरमध्ये कव्हर होतील. आणि याच्या अगोदरचं लेक्चर आहे पैसा व चलन. तर त्या टॉपिकमध्ये सुद्धा काही भाग जे आहेत ते आपण कव्हर केले आहेत. त्या दृष्टिकोनातून बघा, आजचं जे लेक्चर असणार आहे 1.4 या मुद्द्याशी संबंधित असणार आहे आणि तिथं काय म्हटलेलं आहे, मुद्रा आणि पैसा असं म्हटलेलं आहे. बघा, नवीन सिलेबसच्या अनुषंगाने मी सांगितलेलं आहे. तर तेही थोडंसं लक्ष देत चला. याच्यामध्ये इन्फ्लेशन संदर्भात काही फिगर आहेत, चित्र आहेत, ती पण थोडीशी विचारात घेत चला. पेपरमध्ये अशा पद्धतीने येत असतात, की जसं या ठिकाणी बघा, की भाजी विकायला एक बाई बसलेली आहे आणि व्यक्ती म्हणतोय, की तुम्ही याच्या किमती ज्या आहेत तेवढ्या वरती का लिहिल्यात? तर ती काय म्हणतेय, की काय सांगायचं याच्यातून, किमती ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत असं म्हटलं जातं. एक चित्र जे आहे ते 1000 शब्दांचं काम करतं. तर हे या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. चला आपल्या टॉपिककडे या. या ठिकाणी बघा, आपण टायटल आपल्या इकॉनॉमीचा टायटल आहे 7 पिलर्स ऑफ इकॉनॉमी फॉर एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी. त्याच टायटल खाली आपण टॉपिक समजावून घेणार आहोत. कारण परत हा प्रश्न येईल, की या ठिकाणी तुमचा नवीन सिलेबस जो आहे त्या पद्धतीने घ्यायचं म्हटलं, तर त्याच्यामध्ये काही पॉइंट आहेत अगदी सिक्वेन्सनं दिलेले नाहीयेत आणि मग पुन्हा तोच प्रश्न निर्माण होतो. त्यासाठी या पद्धतीने सगळा भाग तुम्ही समजावून घ्या आणि नंतर मग जे नवीनच अगदी या पिलरमध्ये कुठे बसलेले टॉपिक नाहीयेत, की मी तुम्हाला अगदी सेपरेट करून देईल, की हे टॉपिक सुद्धा तुम्ही अभ्यासून जा. या पद्धतीनं तुमचा सगळा 100% अभ्यासक्रम जो आहे तो या ठिकाणी कव्हर केला जाईल. हं. तर बघा, हे 7 पिलर तुम्हाला माहिती झालेले आहेत, काय आहेत ते. त्यानंतर हे अर्थव्यवस्थेची पार्श्वभूमी व मूलभूत संकल्पना, याच्यामध्ये आपण सगळे मुद्दे जे आहेत ते कव्हर केलेले आहेत आणि जे आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये पैसा आणि चलन कव्हर केलं होतं आणि आज आपण त्यातलाच चलनवाढ हा टॉपिक कव्हर करतोय. पैसा आणि चलन दोन्ही एकत्रित
यामध्ये 1.4 मध्ये दिलेले आहेत खरं तुमच्या नवीन सिलेबसमध्ये. राज्यसेवेचा जो नवीन सिलेबस आहे, काही पॉइंट याच्यामध्ये आपले कव्हर झालेले नाहीयेत. ते तुम्हाला स्वतंत्र एका लेक्चरमध्ये कव्हर करून दिले जातील आणि अशा पद्धतीने तुमचा अभ्यासक्रम जो आहे तो कव्हर केला जाईल. आज फक्त आपण या चलनवाढ या टॉपिक बद्दल बोलणार आहोत. यामध्ये चलनवाढमध्ये जो टायटल आहे आपला 9.1 म्हटलेला आहे किंमत वाढ किंवा इन्फ्लेशन अशा पद्धतीने टायटल देऊन यामध्ये हे जे पॉइंट आहेत किंमत वाढ, इन्फ्लेशन, चलन घट आणि मुद्रास्फीती अशा पद्धतीने जे पॉइंट आहेत ते पॉइंट आपल्याला डिस्कस करायचे आहेत. बघा याच्यामध्ये महागाई, त्यालाच आपण किंमत वाढ असं म्हणतो, त्यालाच आपण चलन वाढ असं म्हणतो आणि त्यालाच आपण काय म्हणतो मुद्रास्फीती मुद्रास्फीती सॉरी हा बघा या ठिकाणी मुद्रास्फीती अशा पद्धतीने सुद्धा त्याचं तुम्हाला उच्चारण करता येईल. म्हणजेच काय की उदाहरणार्थ हा जो पेन आहे तो पेन तुम्ही आज 10 रुपयाला खरेदी करत आहात आणि कदाचित उद्या तुम्हाला तो पेन जो आहे तोच पेन तुम्हाला 12 रुपयाला खरेदी करावा लागला. म्हणजे काय झालं की त्याची किंमत जी आहे ती वाढली. किंवा आणखीन एखादी वस्तू जी आहे ती आज तुम्हाला 100 रुपयाला मिळते आणि उद्या तीच वस्तू तुम्हाला 110 रुपयाला घ्यावी लागते. म्हणजेच काय झालं की 10% त्या किमतीमध्ये वाढ झाली आणि यालाच आपण काय म्हणत असतो किंमत वाढ किंवा चलनवाढ किंवा मुद्रास्फीती किंवा महागाई या अर्थाने त्याला ओळखलं जातं. खरं तर हा दैनंदिन जीवनामध्ये खूप जवळीकतेचा किंवा जिव्हाळ्याचा विषय आहे. कारण तुम्हाला दररोज देवाण-घेवाण करावी लागते, वस्तू घ्याव्या लागतात, वस्तू द्याव्या लागतात आणि यामुळे हा मुद्दा जो आहे तो व्यावहारिक मुद्दा तुम्हाला अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून समजावून घेणं खूप गरजेचं आहे. आता ही महागाई का होत असते किंवा अर्थव्यवस्थेचा नियम काय सांगतो, ते थोडंसं तुम्ही या ठिकाणी समजावून घेतलं पाहिजे. अर्थव्यवस्थेचा नियम हा सांगतो, की यामध्ये अर्थव्यवस्थेमधला पैसा वाढला, वरचं चिन्ह जे आहे ते पैसा वाढला असं दाखवतंय. पैसा वाढल्यानंतर अर्थव्यवस्थेमध्ये काय होतं, की तो लोकांच्या हातामध्ये पैसा जातो आणि लोकांच्या हातामधला पैसा वाढल्यामुळं लोकं काय करतात, की वस्तू आणि सेवा यांची मागणी करतात किंवा लोकांची खरेदी शक्ती जी आहे ती वाढलेली असते. लोकांची खरेदी शक्ती वाढली की काय करतात, की लोकं वस्तू आणि सेवा या खरेदी करायला जातात. त्यामुळे काय होते, की आज जर 10 लोकं घेत असतील, पण उद्या मात्र काय होते, की जास्त लोकांच्या हातामध्ये पैसा आल्यामुळं लोकं 10 पेक्षा जास्त लोकं खरेदी करायला गेले. 12 गेले, 13 गेले, 15 गेले. त्यामुळे काय होते, की या ज्या वस्तू आणि सेवा आहेत त्यांचा पुरवठा जो आहे तो कमी होतो. म्हणजे मागणीच्या तुलनेत पुरवठा म्हणजे डिमांडच्या बाबतीत सप्लायचा विचार केला, तर डिमांडच्या तुलनेत सप्लाय हा कमी झालेला आहे. म्हणजेच काय, की मागणी वाढली आणि पुरवठा हा कमी होतो. आणि यामुळे काय होतं, की वस्तू आणि सेवांच्या किमती ज्या आहेत त्या वाढायला लागतात. म्हणजे इथं असा अर्थ आहे, की 10 लोक मागणी करत आहेत आणि 10 वस्तू आहेत. त्याच्यामुळे जवळपास किमती ज्या आहेत त्या स्थिर राहतील. परंतु इथं काय झालंय, की वस्तू 10 आहेत आणि घेणारे मात्र 12 आहेत. तर त्यावेळी मात्र काय होईल, किमती वाढायला लागतील आणि किमती वाढायला लागल्या त्यालाच आपण काय म्हणतो महागाई किंवा किंमत वाढ असं म्हणतो. म्हणजेच एकंदरीत तुम्हाला मागणी, त्याचबरोबर पुरवठा आणि त्याचबरोबर किंमत याचे नियम जे आहेत ते माहिती पाहिजे. मागणी वाढली पुरवठा कमी होतो आणि किमती ज्या आहेत त्या वाढतात. हे एरो जे आहेत ते व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर मागणी कमी झाली, त्यानंतर काय होतं, की पुरवठा जो आहे तो वाढतो आणि किंमत जी आहे ती मात्र काय होते, कमी होते. म्हणजे त्याच्या उलटी परिस्थिती जी आहे, ती या ठिकाणी निर्माण होते. अशा पद्धतीने अर्थव्यवस्थेचा हा नियम जो आहे तो आपल्याला माहिती पाहिजे. म्हणजे एकंदरीत काय होत असतं अर्थव्यवस्थेमध्ये, सगळा भाग जो आहे तो मागणी आणि पुरवठ्यावरती हा भाग जो आहे तो चाललेला असतो. एकंदरीत काय होतं बघा, की मागणीत वाढ झाल्याने किमती वाढतात. म्हणजे मागणी जी आहे ती वाढली, की काय होतं किमती सुद्धा या ठिकाणी वाढतात असा त्याचा अर्थ आहे. किंवा आणखीन याच्यापुढे काय म्हणता येईल मागणीमध्ये घट झाली, तर किमती सुद्धा काय होतात? किमती सुद्धा काय होतात? कमी होतात असा त्याचा अर्थ आहे. किंवा आणखीन काय होतं, की पुरवठ्यात वाढ झाल्यास किमती कमी होतात. म्हणजे हा मागणीच्या बाबतीत विचार केला, तर हा नियम बनतो आणि आपण पुरवठ्याच्या बाबतीत विचार केला, म्हणजे मागणी तीच आहे, पण पुरवठ्यामध्ये काही चेंजेस झाले. तर पुरवठ्यामधलं काय होतं बघा, की पुरवठा वाढला. जर पुरवठा वाढला तर काय होतील, किमती ज्या आहेत त्या कमी होतील आणि पुरवठा कमी झाला, तर किमती ज्या आहेत त्या वाढतील. हा नियम सुद्धा एक या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. अगदी साधा नियम आहे. डिमांड एंड सप्लाय आणि त्याच्यावरती आधारित असलेल्या किमती. मागणी वाढल्या, तर किंमत सुद्धा वाढेल. मागणी कमी झाली, किंमत सुद्धा कमी होईल. पुरवठा वाढला, किंमत कमी होईल आणि पुरवठा कमी झाला, तर किंमत वाढेल. अशा पद्धतीचा हा जो अर्थव्यवस्थेचा नियम आणि हे अर्थव्यवस्थेचे एकंदरीत चक्र जे आहे ते समोर ठेवायचं आणि या आधारे अर्थव्यवस्थेमध्ये असलेली महागाई, किंमत वाढ, चलनवाढ, मुद्रास्फीती अशा पद्धतीचे जे नियम आहेत ते तुम्ही या ठिकाणी समजावून घ्यायचं. एकंदरीत या ठिकाणी महागाई किंवा भाववाढ हा प्रकार काय आहे? याच्यामध्ये क्राउथर नावाचा जो अर्थतज्ञ आहे त्याची एक व्याख्या आहे आणि कोलबर नावाचा एक व्यक्ती आहे याची एक व्याख्या आहे.
त्याच्यामध्ये व्याख्यांवरती कधी प्रश्न आलेले नाहीये. पण तरी त्यांनी अगदी थोडक्या शब्दांमध्ये महागाई किंवा भाववाढ याचं वर्णन जे केलेलं आहे ते आपल्याला समजावून घ्यायचं आहे बघा, की भाववाढ म्हणजेच काय, की अशी परिस्थिती झालेली असते, ज्यामध्ये पैशाचं मूल्य घटतं आणि वस्तूंच्या किमती ज्या आहेत त्या वाढतात. म्हणजे यानं काय केलं, की पैसा आणि वस्तू याच्या किमती याचा संबंध लावला आणि या आधारे आपल्याला भाववाढ म्हणजेच काय हे समजावून सांगितलं. याचा अर्थ काय सांगायचा बघा, की पैशाचं मूल्य जे आहे ते भाववाढीमध्ये काय झालेलं असतं, कमी झालेलं असतं. घटते याचा अर्थ काय होतं, कमी होतं. म्हणजेच काय, की उदाहरणार्थ आज तुमच्याकडे ₹10 आहेत आणि त्यामध्ये तुम्ही ती ₹10 ची वस्तू जी आहे ती खरेदी करू शकता. म्हणजे ₹10 मूल्य बरोबर काय झालं, ती वस्तू झाली. परंतु उद्या काय झालं, की त्या वस्तूची किंमत जी आहे ती ₹12 झाली. त्यामुळे त्या ₹10 मध्ये तुम्ही ती वस्तू जी आहे ती खरेदी करू शकत नाही. म्हणजे इथं ₹10 बरोबर ती वस्तू बॅलन्स होता. परंतु इथं मात्र काय झालं, की आता मात्र याचं मूल्य जे आहे ते वाढलं. म्हणजे याचं मूल्य जे आहे ते थोडक्यात काय झालं, कमी झालं. म्हणजेच काय, की पैशाचं मूल्य घटतं आणि वस्तूचं मूल्य जे आहे, वस्तूंच्या किमती ज्या आहेत त्या वाढतात. आणि हेच वर्णन या राउतर यांनी केलेलं आहे. किंवा आणखीन त्याच्या पुढची दुसरी व्याख्या आहे ती काय सांगते, की कमी वस्तूंचा अधिक झालेला पैसा अधिक झालेला पैसा काय करतो, की पाठलाग करतो. म्हणजे काय होतं, की वस्तू ज्या आहेत त्या वस्तू कमी आहेत आणि अधिक झालेला पैसा काय करतोय, त्यांची मागणी निर्माण करतोय आणि यालाच आपण काय म्हणतो, भाववाढ असं म्हणतो. अशा पद्धतीने या 2 व्याख्या जरी समोर ठेवल्या तरी पुरेसे आहेत. त्यानंतर आणखीन हा टेमर नावाचा व्यक्ती आणि केन्स नावाचा व्यक्ती काय म्हणतोय बघा, अर्थव्यवस्थेमध्ये वस्तू आणि सेवांच्या संख्येपेक्षा पैशाच्या पुरवठ्यात मोठ्या प्रमाणात झालेली वाढ म्हणजे भाववाढ. इथेही परत मागणी आणि पुरवठा आणि पैसा याच्या बाबतीचा संबंध लावलेला आहे. पण तरी तुम्ही या नावांशी जास्त काही संबंध लावू नका. हा टेन्स जर लक्षात ठेवायचा असेल तर लक्षात ठेवा. पूर्ण रोजगार पातळीच्या बिंदूनंतर घडून येणारी किंमत वाढ म्हणजे भाववाढ. इथं मात्र काय केलं त्यांनी, संबंध जो आहे तो रोजगार पातळीशी लावला. म्हणजे थोडक्यात काय होतं, की मार्केटमध्ये जो काही रोजगार आहे, तो रोजगार बिंदू जो आहे किंवा रोजगार पातळी जी आहे, ती पूर्ण घडून येते आणि याच्यानंतर सुद्धा आणखीन मागणी वाढत गेली, तर इथं मात्र काय होतात, किमती वाढतात. अशा पद्धतीचा एक भाग जो आहे तो केन्स यांनी अर्थव्यवस्थेमध्ये मांडलेला आहे. म्हणजे शेवटी सांगायचंय तेच, पण त्यांनी फिरून-फिरून त्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या पुढे मांडलेल्या आहेत. तर इथं मात्र रोजगार आणि किंमत वाढ याचा संबंध कुणी लावला? तर केन्स यांनी लावला. एकंदरीत भाववाढ सांगण्यासाठी त्यांनी अशा बाबी ज्या आहेत त्या पुढे केलेल्या आहेत. त्यानंतर त्याच्यापुढे बघा, की ही जी भाववाढ होत असते किंवा भाववाढीचे प्रकार जे आहेत ते किती आहेत? याच्यामध्ये वार्षिक दर लक्षात घेऊन याचे 4 प्रकार सांगितले जातात. पहिला प्रकार आहे रांगणारी, त्यानंतर दुसरं आहे चालणारी, त्यानंतर तिसरं आहे पळणारी आणि चौथा आहे बेसुमार. तुम्हाला प्रश्न एकदा 2012च्या दरम्यान हा प्रश्न विचारला होता, की याच्यामध्ये अर्थव्यवस्थेसाठी ही जी महागाई आहे किंवा भाववाढ जी आहे ती फायदेशीर असते का? आणि असते तर यामधली कोणती असते? तर बघा यामध्ये पहिलं स्टेटमेंट जे आहे ते लक्षात ठेवा, की अर्थव्यवस्थेसाठी मर्यादित प्रमाणात होणारी भाववाढ जी आहे ती चांगली असते. अर्थव्यवस्थेसाठी चांगली असते म्हणजे हे स्टेटमेंट बरोबर आहे. आणि दुसरं जे आहे ते त्याचं प्रमाण किती पाहिजे? याच्यामध्ये रांगणारी हवी आहे, चालणारी हवी आहे, पळणारी हवी आहे का बेसुमार हवी आहे? त्याच्यामध्ये रांगणारीचा जर विचार केला तर वस्तूंच्या किमती ज्या आहेत त्या 3% वाढलेल्या असतात. म्हणजे आजची ₹100 ची वस्तू जी आहे ती उद्या ₹103 ला भेटणार आहे असा त्याचा अर्थ. चालणारी जी आहे ती तिथं मात्र काय होणार आहे, की तिथंच ₹100 ची वस्तू जी आहे ती 103 ते ₹110 पर्यंत भेटू शकते. त्याला आपण चालणारी असं म्हणू. त्यानंतर पळणारी याच्यामध्ये काय म्हणायचं आहे, की याच्यामध्ये मात्र ₹100 ची वस्तू जी आहे ती तुम्हाला 110 ते ₹120 ला भेटू शकते. आणि बेसुमार याच्यामध्ये मात्र ₹100 ची वस्तू 120 ते 100% पर्यंत म्हणजे साधारणतः ₹200 पर्यंत ती वस्तू तुम्हाला भेटू शकते. तर याच्यामध्ये अर्थव्यवस्थेसाठी चांगला भाग कोणता आहे? तर 3 ते 60% पर्यंत जर तुमची भाववाढ होत असेल, तर ती अर्थव्यवस्थेसाठी चांगली मानली जाते. म्हणजे याच्यामध्ये रांगणारी पण उपयोगाची नाही, पळणारी पण नाही, बेसुमार सुद्धा नाही. याच्यामध्ये अर्थव्यवस्थेसाठी जी महागाई आहे ती कोणती पाहिजे? तर चालणाऱ्या प्रकारामधली म्हणजे 3 ते 10% किंवा 3 ते 60% याच्या आसपास जर असेल, तर ही भाववाढ अर्थव्यवस्थेसाठी चांगली मानली जाते. त्यासाठी हे 2 स्टेटमेंट जे आहेत ते तुम्ही लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. त्याच्यापुढे बघा, की हा जो इन्फ्लेशन प्रकार आहे, किंमत वाढ प्रकार आहे, भाववाढ प्रकार आहे किंवाच आपण त्याला तेजी असं म्हणतो किंवा त्याच्या विरुद्धार्थी शब्द इथं भाववाढ, त्याच्या विरुद्धार्थी भावघट, किंमत वाढ याच्यामध्ये किंमत घट, याच्यामध्ये तेजी इथं काय म्हणू शकता? मंदी असं म्हणू शकता. इथं इन्फ्लेशन, डिफ्लेशन अशा पद्धतीचे शब्द जे आहेत ते त्यांनी यूज केलेले आहेत. याच्यामध्ये तुलना करून थोडं तुम्ही समजावून घेतलं, तर आणखीन बाबी ज्या आहेत त्या लक्षात राहतील.
प्रश्न डायरेक्ट तुम्हाला याच्यावरती विचारले जातात. कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये. बघा काय सांगितलंय भाववाढीमध्ये. आता मी याच्यातला एकच शब्द घेईल. इथं सुद्धा भावगट हा शब्द घेईल. बाकी शब्द मात्र और आहेत ते तुम्ही लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. त्याच्यामध्ये विशिष्ट कालावधीत महिना किंवा वर्ष वस्तू आणि सेवांच्या किमतीमध्ये होणारी सततची वाढ याला आपण भाववाढ असं म्हणतो. म्हणजे थोडक्यात कोणतेही उदाहरण घ्या. 10 रुपयाची वस्तू 12 रुपयाला भेटते. 100 रुपयाची वस्तू 120 रुपयाला भेटते. याला आपण काय म्हणणार? भाववाढ असं म्हणणार. आणि त्याच्या विरुद्ध विशिष्ट कालावधीमध्ये वस्तू आणि सेवांच्या किमती काय होतात की सतत कमी होतात. म्हणजे आजची 100 रुपयाची वस्तू आहे ती उद्या 90 रुपयाला भेटते. तीच उद्या 80 रुपयाला भेटते. याला काय म्हणतो आपण? भावघट असं म्हणतो. तर हे झालं पहिलं स्टेटमेंट. त्यानंतर दुसरं स्टेटमेंट काय सांगताय की अर्थव्यवस्थेमध्ये किंवा बाजारामध्ये लोकांच्या हातातील पैशाचं प्रमाण जे आहे ते वाढलेलं असतं. लोकांच्या हातातील पैशाचं प्रमाण जे आहे ते काय झालेलं असतं? वाढलेलं असतं. आणि मग इकडे तुम्ही त्याच्या विरुद्ध काय म्हणणार आहे की लोकांच्या हातामध्ये किंवा बाजारातील पैशाचं प्रमाण जे आहे ते कमी झालेलं असतं. त्यानंतर या ठिकाणी काय होतं? वस्तू आणि सेवांची मागणी वाढते. यामुळे उत्पादन सुद्धा काय झालेलं असतं? वाढलेलं असतं. आणि इकडे मात्र काय होतं की वस्तू आणि सेवांची मागणी कमी होते. त्यामुळे उत्पादन सुद्धा काय होतं? कमी होतं. त्यानंतर अर्थव्यवस्थेमध्ये मागणी वाढते त्याच्यामुळे गुंतवणूक सुद्धा वाढते आणि गुंतवणूक वाढते याच्यामुळे रोजगार निर्मिती जी आहे ती होत असते. पण इकडे मात्र अर्थव्यवस्थेतली गुंतवणूक कमी होते. याच्यामुळे काय होतं की रोजगार निर्मिती जी आहे ती कमी होते. म्हणजे थोडक्यात इथं जे खाली दिलेलं नाही ते इथं लक्षात ठेवा, की इथं बेकारीचं प्रमाण जे आहे किंवा बेरोजगारीचं प्रमाण जे आहे ते इथं मात्र कमी होईल आणि इकडे मात्र बेरोजगारीचं प्रमाण जे आहे ते काय होईल? वाढायला लागेल. अशा पद्धतीचे शब्द जे आहेत ते तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. त्यानंतर हा ऋणको आणि धनको या 2 बाबींची किंवा 2 घटकांची तुम्ही थोडी माहिती मिळवणं गरजेचं आहे. ऋणको म्हणजेच कोण? तर कर्ज घेणारा. कर्जे घेणारा आणि धनको म्हणजेच कोण? तर कर्जे देणारा. अशा पद्धतीनं 2 व्यक्ती लक्षात ठेवा. कर्ज देणारा आणि कर्ज घेणारा किंवा या ठिकाणी कर्ज घेणारा म्हणजेच कोण? थोडक्यात महाराष्ट्राचा विचार केला किंवा सगळ्यांचाच प्रश्न आहे खरं शेतकरी, की मोठ्या प्रमाणात कर्ज घेत असतो आणि कर्ज देणारा कोण आहे? सावकार. आता हे उदाहरण समजण्यासाठी सांगतोय, नाहीतर परत प्रॉब्लेम व्हायचा. नाहीतर इथं सरळ बँका लक्षात ठेवा आणि इथं सरळ या ठिकाणी कर्जदार लक्षात ठेवा. सॉरी उलटं झालं. इथं बँका लक्षात ठेवा आणि वरती कर्जदार जो आहे कोण? कर्ज घेणारा तो व्यक्ती लक्षात ठेवा. ऋणको म्हणजे कर्ज घेणारा आणि धनको म्हणजे कोण? कर्ज देणारा. तर या ठिकाणी काय होतं, की भाववाढ किंवा किंमत वाढ झाली, तर जो ऋणको असेल त्याला फायदा होतो आणि जो धनको असेल त्याला तोटा होतो. आणि इकडे मात्र उलटं, जो ऋणको असेल त्याला तोटा होतो आणि जो धनको असेल त्याला फायदा होतो. आता हे उदाहरण कसं आहे बघा, की या ठिकाणी मात्र काय झालेलं आहे, की जो व्यक्ती उदाहरणार्थ त्याने ₹100 कर्ज घेतलं. आज ₹100 मध्ये उदाहरणार्थ त्याला 100 वस्तू मिळतात. म्हणजेच काय होतं, या ठिकाणी पैशाची व्हॅल्यू जी आहे, ती भाववाढीमध्ये नंतर मात्र काय झालेली असते, ती कमी झालेली असते. म्हणजे ज्यावेळी तो त्याचे रिटर्न करायला जातो, त्यावेळी मात्र त्या पैशाचं व्हॅल्यू जो आहे ती कमी झालेली असते. म्हणून याला तोटा आणि याला फायदा होतो. इकडे मात्र उलटं झालेलं असतं. त्यानंतर भाववाढीमध्ये काय होतं, की चलनाची किंवा पैशाची खरेदी शक्ती जी आहे ती कमी होते. हे मी तुम्हाला सांगितलंच पाठीमागं कसं आहे ते आणि इथं मात्र खरेदी शक्ती जी आहे ती वाढते. आणि एकंदरीत ही चालणारी भाववाढ जी आहे, ती वस्तू, सेवा यांची मागणी जी आहे ती वाढवते. त्याच्यामुळे अर्थव्यवस्थेमधलं उत्पादन वाढतं. कारण या ठिकाणी आज 10च वस्तूंची मागणी आहे, पण उद्या 12ची झाल्यामुळे काय होतं, की जे काही गुंतवणूकदार जे आहेत ते गुंतवणूक करायला येतात आणि उत्पादन जे आहे ते वाढायला लागतं. उद्योजकांचा नफा वाढतो कारण किमती वाढलेल्या असतात. एकंदरीत अर्थव्यवस्थेमध्ये गुंतवणूक वाढते आणि एकंदरीत काय होतं, की रोजगार सुद्धा वाढायला लागतो. आणि याच्या सगळं उलटं जे आहे ते इथं होतं. वस्तू आणि सेवांच्या मागणी कमी होते, उत्पादन कमी होतं, उद्योगांचा नफा जो आहे तो कमी होतो, गुंतवणूकदार जे आहेत ते कमी गुंतवणूक करायला लागतात आणि रोजगाराचं प्रमाण जे आहे ते अर्थव्यवस्थेमध्ये कमी झालेलं असतं. अशा पद्धतीने या दोघांची तुलना जी आहे ती करून हा चार्ट तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा. त्यानंतर चलनवाढी बाबतीत आणखीन काही संकल्पना ज्या आहेत त्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये मुद्रास्फीती किंवा त्याला आपण चलनवाढ असं म्हणतोय. मुद्रा अवस्फीती, त्यालाच आपण चलन घट असं म्हणतोय आणि मुद्रा संस्फीती अशा पद्धतीने या 3 बाबी ज्या आहेत त्या आपल्याला माहिती पाहिजे. हं. त्याच्यामध्ये बघा की इथं या 3 बाबींचं थोडं स्पष्टीकरण दिलेलं आहे. मुद्रा अवस्फीती असं म्हटलेलं आहे. इथं अवस्फीती शब्द नीट लक्षात ठेवा. बघा या ठिकाणी काय म्हणायचे मुद्रा अवस्फीती म्हणजेच काय, की चलनवाढ होत असतानाच म्हणजे चलनवाढ होत असताना काय काय होतं, की तात्पुरता चलनवाढीचा दर जो आहे तो कमी होतो. याला म्हणायचं मुद्रा अवस्फीती. मुद्रा अवपात म्हणजेच काय, की अर्थव्यवस्थेमध्ये चलनवाढ होते किंवा भाववाढ होते. त्याचबरोबर चलन घट सुद्धा होतीये.
म्हणजेच काय की भाववाढ किंवा तेजी असताना त्याच्यामध्ये मंदी सुद्धा येते आणि यालाच आपण काय म्हणतो दोन्हीला एकत्रित मिळून मुद्रा अवपात असं म्हणतो. नीट लक्षात ठेवा. आणि मुद्रा संस्फीती म्हणजेच काय की अर्थव्यवस्थेमध्ये मंदी चालू असताना सरकारने केलेल्या वित्तीय तरतुदींमुळे वस्तू आणि सेवांच्या मागणीमध्ये वाढ होऊन तेजी किंवा चलनवाढीची परिस्थिती निर्माण होते. त्याला मुद्रा संस्फीती असं म्हणतात. कारण या ठिकाणी अर्थव्यवस्थेवरती सध्या तुम्ही बघत असाल खूप मोठं संकट आहे कोरोनाचं, कोविड-19चं आणि याच्यामध्ये अर्थव्यवस्था जी आहे त्या जबरदस्त कोलॅप्स झालेल्या आहे. आणि याच्यामुळं आता पुढं मात्र काय करायचं? वेगवेगळे अर्थतज्ञ आपले सिद्धांत मांडतील आणि याच्यामध्ये या वेगवेगळ्या गोष्टींचा आधार घेतील. याच्यामध्येच तुमच्या जर एक्झाम झाल्या, तर तुम्हाला या स्वरूपाचे प्रश्न जे आहेत ते विचारले जातात. त्याच्यापुढे बघा, की हा जो भाववाढ प्रकार आहे किंवा महागाई प्रकार आहे, ही नेमकी मोजली कशी जाते? ही बाब जी आहे ती तुम्हाला एक्झामला विचारली जाऊ शकते. तर याच्यामध्ये 2 इंडेक्स आहे. एक आहे घाऊक किमतीचा इंडेक्स किंवा घाऊक किमतीचा निर्देशांक, ज्याला आपण इंग्लिशमध्ये होलसेल प्राइस इंडेक्स असं म्हणतो किंवा WPI या नावाने ओळखतो. होलसेल प्राइस इंडेक्स किंवा घाऊक किमतीचा निर्देशांक. आणि दुसरा जो आहे निर्देशांक तो कोणता आहे बघा, की ग्राहक किंमत निर्देशांक. त्याला आपण कन्झ्युमर प्राइस इंडेक्स किंवा CPI या नावाने ओळखतो. असे 2 इंडेक्स जे आहेत ते तुम्हाला माहिती पाहिजे. म्हणजे भाववाढ किंवा महागाई जी आहे ती किती प्रमाणात झालेली आहे. जसं आपण म्हणतो, की महागाईचं प्रमाण जे आहे ते 10% आहे, 20% आहे. पण हे मोजलं कसं जातं? त्याचे इंडेक्स कोणते आहेत? ते कधीपासून काढले जातात? त्याचं आधारभूत वर्ष काय? या बाबी ज्या आहेत ते तुम्हाला एक्झामच्या स्वरूपात विचारले जातील. त्यासाठी तुम्हाला हा भाग जो आहे तो माहिती पाहिजे. बघा या ठिकाणी घाऊक किमतीचा निर्देशांक जो आहे, ज्याला आपण WPI असं म्हणतो. याची सुरुवात जी आहे ती 1942 पासून झालेली आहे. सध्या जो घाऊक किमतीचा निर्देशांक काढला जातो, त्याचा आधारभूत वर्ष आहे 2011-12. इथं लक्षात ठेवा तुम्हाला आधारभूत वर्ष विचारतात. अगदी सुरुवातीला मात्र त्याचं आधारभूत वर्ष वेगळं होतं. ते नेहमी चेंज होत जातं. त्याच्यामध्ये अगोदर 2004-5 चं होतं. जे 2010 मध्ये स्वीकारलं होतं. त्यानंतर हे जे आत्ताचं 2011-12चं आहे ते सौमित्र चौधरी समिती या समितीने सांगितल्याप्रमाणे हे आधारभूत वर्ष जे आहे ते आपण 2017 पासून स्वीकारलेलं आहे. लक्षात ठेवा. कधीपासून स्वीकारलेलं आहे? 2017 पासून. बघा मी परत एकदा सांगेल, आधारभूत वर्ष जे आहे ते 2011-12 सौमित्र चौधरी समितीच्या शिफारशीनुसार आपण WPI साठी स्वीकारलेला आहे आणि कधीपासून स्वीकारलेला आहे? तर 2017 पासून स्वीकारलेला आहे. आणि हा जो इंडेक्स आहे WPIचा हा प्रकाशित केला जातो वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय आहे यांच्याकडून तो प्रकाशित केला जातो. हा WPI जो आहे तो वस्तूंचा काढला जातो. याच्यामध्ये जे सेवा आहेत त्यांचा समावेश नाही. खूप IMP स्टेटमेंट आहेत. असे IMP स्टेटमेंट एक्झाममध्ये विचारले जातात. वस्तूंचा याच्यामध्ये समावेश होतो, पण सेवांचा समावेश होत नाही आणि केवळ वस्तूंचाच काढला जातो. WPI जो आहे म्हणजे वरचं स्टेटमेंट पुन्हा खाली घेतलेलं आहे. केवळ तो सेवांचाच काढला जातो. म्हणजे याच्यामध्ये जे काही गोष्टी मोजायच्या आहेत, त्याच्यामध्ये सर्व्हिस मोजायच्या नाहीयेत. फक्त वस्तू ज्या आहेत, त्या वस्तू काउंट केल्या जातील आणि वस्तूंच्या किमती किती वाढलेल्या आहेत, त्यानुसार हा WPI जो आहे, तो काढला जाईल. पुन्हा एकदा बघा, सुरुवात 42 ला आधारभूत वर्ष सध्या जे वापरलं जातं, सौमित्र चौधरी समितीच्या शिफारशीनुसार 2017 पासून आपण 11-12 हे वर्ष वापरतो आणि हा प्रकाशित केला जातो वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाकडून. केवळ वस्तूंचा समावेश आहे, सेवांचा समावेश याच्यामध्ये नाही. हा WPI काढण्यासाठी वस्तूंचे 3 गट केलेले आहेत आणि त्याला सरासरी भार जो आहे किंवा एव्हरेज त्याला वेटेज जे आहे किंवा त्याचा भाग जो आहे तो त्याला ठरवून दिलेला आहे. त्याच्यामध्ये प्राथमिक वस्तू 117 आहेत. इंधन आणि ऊर्जा गटातील 16 वस्तू आहेत आणि उत्पादित गटातील वस्तू 564 आहेत. आणि याच्यानुसार याच्यामध्ये प्राथमिक वस्तूला जो काही भार दिलेला आहे ते 22.62%, इंधन आणि ऊर्जा गटातला 13.15% आणि उत्पादित गटातील ज्या वस्तू आहेत तिथं 64.23% एवढा भार जो आहे तो त्याच्यावरती आहे. याच्यामध्ये WPI मध्ये एकूण वस्तू ज्या आहेत त्या 697 आहेत. म्हणजे याची जर तुम्ही बेरीज केली 7 आणि 6 आणि 4 एकूण तुम्हाला किती भरेल ही म्हणजे ही सगळे जर टोटल केली तर याच्यामध्ये किती आहे ती 697. 697 मध्ये प्राथमिक वस्तू 117, इंधन आणि ऊर्जा गटातील 16 आणि उत्पादित मधील बाकीच्या 564. इथं प्रश्न असा असेल की सर्वात जास्त, त्यानंतर याचा नंबर आणि त्याचा सर्वात कमी इंधन आणि ऊर्जा गटातील आणि सर्वात जास्त भार सुद्धा कोणाला आहे? उत्पादित यालाच आहे. त्यानंतर याच्यामध्ये यावरून तुमचा जो काही भाववाढीचा प्रकार जो आहे तो काढला जाईल.
यावरून हेडलाईन किंवा टॉपलाईन इन्फ्लेशन जो प्रकार आहे WPIचा, जो वर्ष ते वर्ष पद्धत वापरली जाते आणि याच्यामध्ये 697 वस्तू विचारात घेऊन काढलेली महागाई, याच्यामध्ये प्राथमिक, इंधन, ऊर्जा गट आणि उत्पादित अशा पद्धतीने तिन्ही गट जे आहेत ते घेऊन याच्यामध्ये हेडलाईन किंवा टॉपलाईन इन्फ्लेशन जे आहे ते याच्यामध्ये घेतलेलं असतं. परंतु याच्यामध्ये एक कोर इन्फ्लेशन प्रकार जो आहे तो काढला जातो. कोर इन्फ्लेशन WPI. याच्यामध्ये मात्र काय केलं जातं या कोरमध्ये, त्याच्यामध्ये अन्न आणि ऊर्जा हा जो भाग आहे तो बाजूला केला जातो आणि यावरून बघा कोणता भाग बाजूला केला जातो, अन्न आणि ऊर्जा हा भाग, म्हणजे या वस्तू ज्या आहेत त्याच्यामध्ये मोजायच्या नाहीत आणि या वस्तू न घेता काढलेला WPI त्याला आपण कोर इन्फ्लेशन असं म्हणतो. कारण अन्न आणि ऊर्जा या संदर्भात ज्या वस्तू आहेत त्यांच्या किमती कदाचित खूप लवकर वाढत असतात, खूप कमी असतात आणि म्हणून त्यांना बाजूला ठेवून काढलेला WPI त्याला कोर इन्फ्लेशन असं म्हटलं जातं. हेडलाईन किंवा टॉपलाईन इन्फ्लेशन प्रकार जो आहे तो वर्ष ते वर्ष पद्धत आहे. याच्यामध्ये मात्र 697 वस्तू ज्या आहेत उत्पादित गटातील, इंधन आणि ऊर्जा गटातील आणि प्राथमिक वस्तू गटातील या तिन्हींचा समावेश करून काढलेला जो काही WPI आहे त्याला मात्र हेडलाईन किंवा टॉपलाईन इन्फ्लेशन असं म्हणतात आणि अन्न आणि ऊर्जा यांना वगळून काढलेला WPI जो आहे त्याला मात्र कोर इन्फ्लेशन असं म्हणतात. याच्यामध्ये बघा इथं दिले प्राथमिक आणि इंधन वस्तू किमतींमध्ये झालेले बदल, या वस्तू ज्या आहेत त्यांना वगळायचं आणि त्यानुसार काढलेल्या WPI त्यालाच आपण कोर इन्फ्लेशन असं म्हणूया. त्यानंतर HPI सुद्धा आहे, हाऊसिंग प्राइस इंडेक्स, सर्व्हिस प्राइस इंडेक्स SPI, फूड इंडेक्स, अशा पद्धतीने वेगवेगळे इंडेक्स जे आहेत ते काढले जातात. हे मात्र मी तुम्हाला स्वतंत्र लेक्चर मध्ये सांगेल, इथं मात्र नाही लक्षात ठेवले तरी चालतील. वरचे 2 इंडेक्स जे आहेत ते लक्षात ठेवा. त्यानंतर ग्राहक किंमत निर्देशांक जो आहे ज्याला आपण कंझ्युमर प्राइस इंडेक्स असं म्हणतो किंवा CPI या नावाने ओळखतो, ज्याला कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स असंही म्हटलं जातं. याची सुरुवात जी आहे ती 2011च्या बाबतीत लक्षात ठेवा, नवीन पद्धती, आणि आधारभूत वर्ष जे आहे ते यासाठी 2012चं आहे. याच्यामध्ये CPI मध्ये वस्तू आणि सेवांच्या रिटेल प्राइस जे आहे ते लक्षात घेतले जातात आणि याच्यामध्ये CPI मध्ये एकूण इंडेक्स जे आहेत ते 4 आहेत. त्याच्यातला पहिला आहे औद्योगिक कामगारांसाठी ग्राहक किंमत निर्देशांक, ज्याला आपण CPI IW असं म्हणूया. CPI म्हणजेच काय, तर या ठिकाणी CPI च्या बाबतीत काय म्हणायचं असणार आहे त्यांना की CPI म्हणजे हा सॉरी एक मिनिट, कंझ्युमर प्राइस इंडेक्स जो आहे तो, आणि हा कशासाठी आहे, औद्योगिक कामगारांसाठी, इंडस्ट्रियल वर्कर्स. इथं बघा CPI IW असं म्हटलेलं आहे, इंडस्ट्रियल वर्कर्स असं म्हटलेलं आहे. त्यानंतर दुसरं आहे त्याच्यामध्ये शेतमजुरांचा ग्राहक किंमत निर्देशांक, CPI फॉर ऍग्रिकल्चर लेबर, म्हणजे CPI AL या नावाने ओळखलं जातं. त्यानंतर ग्रामीण मजुरांसाठी ग्राहक किंमत निर्देशांक, CPI कशासाठी आहे हा, बघा या ठिकाणी CPI जो आहे, CPI जो आहे तो रुरल लेबरसाठी आहे, ग्रामीण मजुरांसाठी, आणि शहर गैर शारीरिक कर्मचाऱ्यांसाठी ग्राहक किंमत निर्देशांक जो आहे तो CPI युनियम या नावानं काढला जातो. CPI फॉर अर्बन नॉन मॅन्युअल एम्प्लॉई या नावानं तो निर्देशांक जो आहे तो काढलेला असतो. म्हणजे याच्यामध्ये पहिलं तर स्टेटमेंट लक्षात ठेवा की ग्राहक किंमत निर्देशांक जे आहे त्याच्यामध्ये एकूण किती निर्देशांक आहेत, 4. आधारभूत वर्ष बेस इयर म्हणून 2012चं आहे आणि याच्यामध्ये पहिला जो आहे तो औद्योगिक कामगारांसाठी ग्राहक किंमत निर्देशांक, ज्याला आपण CPI IW या नावाने ओळखतोय. याच्यामध्ये औद्योगिक कामगारांचा महागाई भत्ता ठरवण्यासाठी हा इंडेक्स वापरला जातो आणि हा इंडेक्स जो आहे तो श्रम ब्युरो मार्फत प्रकाशित केला जातो. इथं हे लक्षात ठेवा, श्रम ब्युरो मार्फत. तुम्हाला विचारतील CPI IW जो आहे तो इंडेक्स कोणामार्फत प्रकाशित केला जातो, तर श्रम ब्युरो मार्फत प्रकाशित केला जातो. शेतमजुरांसाठीचा ग्राहक किंमत निर्देशांक, याच्यामध्ये शेतमजुरीचा किमान भाग ठरवणे याच्यासाठी आहे, हा सुद्धा श्रम ब्युरो मार्फत प्रकाशित केला जातो. ग्रामीण मजुरांसाठी ग्राहक किंमत निर्देशांक, याच्यामध्ये ग्रामीण कामगारांची किंवा कारागिरांची किमान मजुरी ठरवण्यासाठी वापर केला जातो. श्रम ब्युरो मार्फत हा सुद्धा प्रकाशित केला जातो. आणि चौथा जो आहे शहरी गैर शारीरिक म्हणजे ज्यांचं शारीरिक काम नाहीये अशा कर्मचाऱ्यांसाठी जो ग्राहक किंमत निर्देशांक जो आहे, ज्याला आपण CPI युनियम या नावाने ओळखतोय, म्हणजेच काय की शारीरिक कष्ट न करणाऱ्यांचं वेतन ठरवण्यासाठी जो इंडेक्स वापरला जातो त्याला आपण CPI युनियम या नावाने ओळखतो. आणि याच्यामध्ये मात्र हा केंद्रीय सांख्यिकी कार्यालय जे भारत सरकारचं आहे
यांच्या मार्फत तो संकलित आणि प्रकाशित केला जातो. म्हणजे वरच्या तिन्ही ठिकाणी याच्यामध्ये कोण होतं? श्रम ब्युरो होती. इथं सुद्धा श्रम ब्युरो आहे, पाठीमागं सुद्धा श्रम ब्युरो आहे. पण याच्यामध्ये सीपीआय युनियन जो आहे तिथं मात्र केंद्रीय सांख्यिकी कार्यालय, भारत सरकार अशा पद्धतीने हे लक्षात ठेवा आणि हे 4 इंडेक्स जे आहेत ते समोर ठेवा. त्याच्यामध्ये 2011 ला एक नवीन पद्धती त्यांनी लॉन्च केली होती. 2011 ला त्यांनी एक नवीन पद्धती, नवीन ग्राहक किंमत निर्देशांक, नवीन सीपीआय कन्झ्युमर प्राइस इंडेक्स कधी 2011 ला. याच्यामध्ये 3 भाग होते. एक होता सीपीआय ग्रामीण, दुसरा होता सीपीआय शहरी आणि तिसरा होता कंबाईन म्हणजे शहरी आणि ग्रामीण एकत्रित. अशा पद्धतीनं 3 भाग त्याच्यामध्ये होते. जो सीपीआय ग्रामीण होता, तो त्याच्यामध्ये 1181 गावं किंवा केडी जी आहेत ती त्याच्यामध्ये समाविष्ट केली होती आणि हा सीपीआय ग्रामीण करण्यासाठी 448 वस्तू आणि सेवा ज्या आहेत ते समाविष्ट केल्या होत्या आणि याच्यामध्ये किमतीचं संकलन करण्याचा जी काही जबाबदारी जी आहे ती जी काही टपाल खातं आहे त्या टपाल खात्यावरती टाकली होती. त्यानंतर सीपीआय शहरीकडे गेल्यानंतर इथं मात्र काय केलं होतं त्यांनी? इथं मात्र 310 शहरं त्याच्यामध्ये घेतली होती. किती घेतली होती? 310 शहरं आणि 460 वस्तू आणि सेवा ज्या आहेत त्याच्यामध्ये समाविष्ट केल्या होत्या आणि याच्या किमती संकलन करण्याची जबाबदारी जी आहे ती इथं NSSOच्या हातामध्ये दिली होती आणि या दोन्हींचा कंबाईन जो आहे त्याला आपण सीपीआय कंबाईन असं म्हणतो. प्रकाशित कोण करणार होतं? सीएसओ करणार होती. आधारभूत वर्ष जे आहे त्याच्यासाठी 2012 होतं आणि सीपीआय साठी वस्तूंचा गट जो आहे तो 5 गट केले होते. याच्यामध्ये अन्न, पेय आणि तंबाखू. दुसरा होता इंधन व दिवाबत्ती. 1, 2. तिसरा होता घर. चौथा होता कपडे आणि चपला आणि 5वा होता इतर मध्ये आरोग्य, शिक्षण आणि दळणवळण अशा बाबी ज्या आहेत त्या त्याच्यामध्ये समाविष्ट केल्या होत्या. हा नवीन सीपीआय जो आहे तो या ठिकाणी तुम्ही या पद्धतीनं लक्षात ठेवू शकता. त्याच्या पुढं ही जी चलनवाढ होत असते याविषयी काही सिद्धांत आहेत ते आपल्याला थोडे माहिती पाहिजे. त्याच्यामध्ये मागणीमुळे निर्माण होणारी चलनवाढ म्हणजेच काय होतं की मागणीमुळे काय होत आहे की चलनवाढ होते. मी तुम्हाला सांगितलं की चलनवाढ याच्यामध्ये 2 प्रकार आहे. एक तर काय होत आहे की मागणीमुळे निर्माण होते आणि दुसरी जी आहे ती पुरवठा याच्यावरती संबंधित आहे. म्हणजे मागणी वाढली, किंमत वाढतात. मागणी कमी झाली, किमती कमी होतात. पुरवठा वाढला, किमती कमी होतात. पुरवठा कमी झाला, किमती ज्या आहेत त्या वाढतात. याच्यावरती आधारित इथं मात्र या ठिकाणी काय केलंय त्यांनी मागणीचा विचार केलेला आहे. मागणी वाढतीये म्हणजेच काय? तर या ठिकाणी लोकांच्या हातामधला पैसा जो आहे तो वाढतोय. एक भाग आणि लोकांच्या हातामधला पैसा वाढतोय याच्याबरोबर आणखीन गोष्टी सुद्धा आहेत. याच्यामध्ये बघा मागणीमध्ये परिणाम करणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत? 2 बाबी इथं लक्षात ठेवायच्या. एक मागणीमुळे आणि दुसरं जे आहे ते खर्च किंवा पुरवठा या बाबी ज्या आहेत. म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारतील, की खालीलपैकी कोणती बाब महागाई वाढीसाठी किंवा चलनवाढीसाठी परिणाम करते, जी मागणीमुळे आधारित आहे किंवा जी खर्चामुळे किंवा पुरवठ्यामुळे आधारित आहे. त्याच्यामुळे या कन्सेप्ट बेस तर तुम्ही समजावून घ्याच, पण इतर दोन्हीचे जे काही प्रकार आहेत ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी समजावून घ्या. पहिल्यांदा आपण मागणीमुळे निर्माण होणारी चलनवाढ कशा पद्धतीने होते याचा विचार करूया. या ठिकाणी सरकारचा तुटीचा अर्थभरणा म्हणजे सरकारनं ज्यावेळी अर्थसंकल्प मांडलेला असतो, त्यावेळी मात्र काय केलेलं असतं त्याच्यामध्ये तूट दाखवलेली असते. तूट दाखवणे म्हणजेच काय? की उदाहरणार्थ ₹100 येणार आहेत, पण या ठिकाणी ₹100 येणार आहेत त्यापेक्षा जास्त खर्च करणे. उदाहरणार्थ खर्च केला त्यांनी ₹120. आता हे ₹20 जे आहेत, ते अर्थव्यवस्थेमध्ये जास्तीचे टाकायचे आहेत आणि मग हे टाकण्यासाठी सरकार काय करत असतं, नवीन नोटा छापतं किंवा आणखीन काय करतं तर कर्ज घेतं नवीन-नवीन आणि यामुळे काय होतं, की मार्केटमध्ये पैसा जो आहे तो जास्त होतो. मग मार्केटमध्ये पैसा जास्त ओतला, की काय होतं लोकांच्या हातामधला पैसा वाढतो आणि पैसा वाढला, की काय होतं लोकं जे आहेत वस्तू आणि सेवांची मागणी करायला लागतात आणि लोकांनी वस्तू आणि सेवांची मागणी केली, की काय होतं, की चलनवाढ किंवा महागाई व्हायला लागते. याला म्हणतो आपण सरकारचा तुटीचा अर्थभरणा. त्यानंतर सरकारी खर्चामध्ये वाढ. इथंही काय करतं, की सरकार आपल्या खर्चांमध्ये वाढ करतं. अ, मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये पैसा टाकतं. मार्केटमध्ये पैसा टाकला, की लोकांच्या हातामध्ये पैसा जातो. पुन्हा तेच लोकांचा इन्कम वाढलेला आहे. लोकं वस्तू आणि सेवांची मागणी करतील. वस्तू आणि सेवांची मागणी केली, वस्तूंच्या किमती वाढायला लागतील. इथं मात्र तिसरी बाब आहे लोकसंख्येमध्ये झालेली वाढ. तर लोकसंख्येमध्ये वाढ झाल्यानंतर काय होतं, की उदाहरणार्थ आज 10 लोक आहेत. याच्यामुळे काय होतं, की 10च वस्तूंची मागणी करतात. पण इथं मात्र काय होतं, लोकसंख्या वाढलेली आहे. उदाहरणार्थ 12 झाली, पण वस्तू ज्या आहेत त्या मात्र 10च आहेत. किंवा ज्या पटीमध्ये, ज्या प्रमाणामध्ये लोकसंख्या वाढती आहे, तेवढ्या प्रमाणात वस्तू आणि सेवांमध्ये वाढ होत नाही.
आणि यामुळे काय होतं, की मागणी जास्त आणि पुरवठा मात्र कमी आणि अशी परिस्थिती झाली, की त्याच्या किमती ज्या आहेत त्या वाढायला लागतात. इथं मात्र लोकसंख्येची बाब आहे. त्यानंतर काळा पैसा. इथं काळा पैसा मात्र आपल्या इकॉनॉमीमध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतो. एक आपली पॅरलल इकॉनॉमी जी आहे, ती काळ्या पैशाने निर्माण केली असते आणि इथं काय असतं, की ज्यांच्या हातामध्ये काळा पैसा आहे, त्यांना आपला पैसा जो आहे तो कुठेतरी खर्च करायचा असतो. त्यामुळे खूप काही विचार न करता मोठ्या प्रमाणात महागडी घरं असतील, कार असेल, हे लोक खरेदी करतात. यामुळे काय होतं, पुन्हा लोकांच्या हातामध्ये एक तर त्यांची अ, आपली स्वतःची मागणी तर वाढतेच, पण शिवाय आणखीन काय होतं, की लोकांच्या हातामध्ये पैसा जातो आणि यांच्या लोकांच्या हातामध्ये पैसा गेल्यानंतर पुन्हा हे मागणी निर्माण करतात आणि मागणी निर्माण केल्यामुळं पुरवठा आणि मागणीचा विचार केला असता, मागणी जास्त, पुरवठा कमी, त्यामुळे पुन्हा किमती ज्या आहेत त्या वाढायला लागतात. त्यानंतर मोठ्या प्रमाणात झालेली परकीय गुंतवणूक. परकीय गुंतवणूक होती म्हणजेच काय, की पुन्हा मार्केटमध्ये पैसा टाकला जातोय आणि पुन्हा हेच लोकांच्या हातामध्ये पैसा जाणं, लोकांची मागणी वाढणं, वस्तू कमी पडणं, किमती वाढणं, हा क्रम जो आहे तो या ठिकाणी सुद्धा आहे. त्यानंतर करांमधील घट. उदाहरणार्थ आज ₹100 वरती ₹20 कर लावला जातोय. पण उद्या मात्र ₹100 वरती म्हणजे इथं तुम्हाला ₹80च वापरायला मिळतात. पण उद्या मात्र सरकारनं काय केलं, कदाचित आपला कराचा दर जो आहे तोच कमी केला. ₹10 केला. इथं मात्र तुम्हाला ₹90 वापरायला मिळाले. मग हा जास्तीचा पैसा जो आहे तो लोक मार्केटमध्ये खर्च करतात, मागणी वाढवतात आणि यामुळे पुन्हा मागणी वाढली, वस्तूंच्या किमती वाढतात किंवा कधी-कधी काय होतं, की गव्हर्नमेंट आपले काही कर जे आहेत ते रद्द करून टाकतं. उदाहरणार्थ आज ₹100 वरती जो काही ₹20 कर लावला होता, उद्या डायरेक्ट तो रद्दच करून टाकला. म्हणजेच काय, की जे काही ₹80 मिळत होते लोकांना खर्चायला आज ते आणखीन जास्त मिळायला लागले, ₹100 मिळायला लागले. याचे सुद्धा परिणाम जे आहेत ते अर्थव्यवस्थेवरती होत असतात आणि आर-बी-आयचं स्वस्त पैशाचं धोरण. आर-बी-आयचं स्वस्त पैशाचं धोरण याच्यामध्ये सी-आर-आर, एस-एल-आर, त्यानंतर बँक दर, रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट अशा बाबी ज्या आहेत त्या तुम्हाला या ठिकाणी समजणं अपेक्षित आहे. हे मात्र मी तुम्हाला स्वतंत्र आर-बी-आयच्या चॅप्टरमध्ये सांगेन. इथं मात्र मी जास्त त्याच्याबद्दल बोलणार नाही. पण आर-बी-आय काय करते, की या गोष्टींचा वापर करून अर्थव्यवस्थेमध्ये जास्त पैसे टाकते. यालाच आपण आर-बी-आयचं स्वस्त पैशाचं धोरण असं म्हणतो आणि आर-बी-आयनं मार्केटमध्ये जास्त पैसे टाकल्यामुळे काय होतं, लोकांच्या हातामधला पैसा वाढतो आणि लोक जे आहेत ते मागणी करायला लागतात आणि यामुळे काय होते चलनवाढ होते. तर हे झालं चलनवाढीच्या बाबतीत मागणीमुळे होणारी चलनवाढ. पण कधी-कधी काय होते, की खर्चदाब किंवा त्यालाच पुरवठ्यामुळे निर्माण होणारी चलनवाढ असं सुद्धा म्हणतो. इथं काय होतं, की जर कदाचित काय होतं, की एखादी नैसर्गिक आपत्ती आली, दुष्काळ, महापूर, भूकंप किंवा त्सुनामी याच्यामुळे काय होतं, की उत्पादन कमी होतं. म्हणजे मागणी जी आहे ती 10च आहे. पुरवठा सुद्धा जो आहे तो 10च होता. परंतु काय झालं इथं, की या दुष्काळामुळे किंवा महापुरामुळे किंवा भूकंपामुळे किंवा त्सुनामीमुळे इथं मात्र मागणी 10च असेल, पण पुरवठा जो आहे तो 8च झाला. आणि इथं मात्र काय झालंय, की मागणीचा जो काही भाग आहे, त्यापेक्षा जास्त पुरवठ्यावरती परिणाम झाला आणि इथंही बॅलन्स राहिलेलं नाहीये. इथंही महागाई वाढते आणि यालाच आपण पुरवठ्यामुळे निर्माण होणारी चलनवाढ असं म्हणतो. किंवा कृषी क्षेत्रातील उत्पादनात होणारी घट. आता कृषी क्षेत्रावरती सुद्धा वेगवेगळ्या बाबींचे परिणाम होत असतात. उदाहरणार्थ एखादं उदाहरण जर घ्यायचं झालं, तर 1964-65 मध्ये जर शेतीमधलं उत्पादन जर बघितलं, तर ते 89 दशलक्ष टनावरती पोहोचलं होतं. पण पुढं मात्र दुष्काळ किंवा इतर परिणामांमुळे 1965-66 मध्ये ते 72 दशलक्ष टनांवरती म्हणजे थोडक्यात काय झालं, कमी झालं. आता कमी झाल्यानंतर मात्र काय झालेलं आहे, की मागणी जरी तेवढीच असेल, तरी पुरवठा कमी झाल्यामुळे काय झालं, की पुन्हा जी आहे चलनवाढ जी आहे, ती या ठिकाणी निर्माण झाली. यालाच आपण पुरवठ्यामुळे निर्माण होणारी चलनवाढ असं म्हणतो. इथंही तसंच आहे. औद्योगिक क्षेत्रातील उत्पादनात होणारी घट, कच्च्या मालांच्या किमतीमध्ये झालेली वाढ. म्हणजे एखाद्या बाबतीमध्ये काय होतं, की आज पुरवठा करण्यासाठी जो काही कच्चा माल मिळतोय, जो ₹10 मध्ये मिळतोय आणि यामुळे वस्तू जी आहे ती ₹15 त बनतेय. पण उद्या मात्र काय झालं, की हे जो कच्चा माल आहे तो ₹12 ला झाला. त्याच्यामुळे वस्तू नक्कीच किती रुपयाला बनेल? ₹17-18 ला बनेल. त्यामुळे काय होतं, की इथं याच्यामध्ये वाढ झाल्यामुळं हा वस्तू जे ₹15 ला बनल्यामुळे तो ₹16 ला विकत होता. इथं ₹17 ला बनल्यामुळे त्याला काय करावं लागेल, ती ₹18 ला विकावी लागेल. आणि यालाच आपण काय म्हणतो, की कच्च्या मालाच्या किमतीमध्ये झालेली वाढ. औद्योगिक कलह याच्यामध्ये कामगारांनी केलेला संप किंवा कायदा या कचाट्यामध्ये अडकणे किंवा आणखीन बाबी आहेत. त्याला औद्योगिक कलह असं म्हणू. त्यानंतर साठेबाजी, याला आपण कृत्रिम टंचाई असं म्हणू. उदाहरणार्थ ही बाब महाराष्ट्रामध्ये विचार केला असता, कांदा या बाबतीत सारखी होते किंवा काही डाळी ज्या आहेत, मध्ये-मध्ये तुरीची डाळ जी आहे, त्याच्या संदर्भात हा प्रश्न निर्माण झाला होता. जे मोठे व्यापारी आहेत ते काय करतात, की मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये जे काही बाबी आहेत,
की उदाहरणार्थ याची काय करायची, मोठ्या प्रमाणात साठवणूक करून ठेवायची आणि मोठ्या प्रमाणात साठवणूक केल्यामुळे काय होतं, की मार्केटमध्ये तुटवडा निर्माण होतो. तुटवडा निर्माण झाला, त्याच्या किमती वाढतात आणि मग हळू त्याचा सप्लाय जो आहे तो मार्केटमध्ये करायचा आणि मोठ्या प्रमाणात नफा कमवायचा, अशा बाबी सुद्धा त्यामध्ये दिसतात. आणि निर्यातीत होणारी वाढ म्हणजेच काय, की याच्यामध्ये आपली स्वतःची गरज न भागवता काय करायचं, एखादी बाब निर्यात करून टाकायची आणि याच्यामध्ये काय होतं, की देशामध्ये तो तुटवडा जाणवतो आणि यामुळे सुद्धा किमती वाढतात. या सर्व बाबींना खर्च आणि पुरवठा या बाबींमुळे निर्माण झालेली चलनवाढ अशा टायटल खाली अभ्यासणं गरजेचं आहे. त्याच्या पुढं चलनवाढीचे परिणाम काय होतात किंवा या इन्फ्लेशनचे इफेक्ट काय? ही जी चालणारी असेल किंवा मंद स्वरूपाची चलनवाढ असेल, तर ती अर्थव्यवस्थेसाठी फायदेशीर असते. कशी फायदेशीर असते, की या चलनवाढीमुळे वस्तू आणि सेवांच्या मागणी वाढते. वस्तू आणि सेवांची मागणी वाढल्यामुळे उत्पादन वाढतं. उत्पादन वाढल्यामुळे उद्योजकांचा नफा वाढतो. याच्यामुळे बचतीचं प्रमाण वाढतं. अर्थव्यवस्थेमध्ये गुंतवणूक होते आणि एकंदरीत काय होते, की रोजगार निर्मिती सुद्धा होते. म्हणजे हे अर्थव्यवस्थेसाठी सर्व बाबी ज्या आहेत त्या पॉझिटिव्ह आहेत. परंतु काही नकारात्मक परिणाम सुद्धा आहेत. जर जास्त प्रमाणात किंवा अति प्रमाणात चलनवाढ झाली, तर काय होतं, वस्तू आणि सेवांच्या किमतीमध्ये वाढ झाली, तर खर्चात वाढ होते. त्यामुळे नफा जो आहे तो कमी होतो. कधी अति किंवा जास्त चलनवाढ झाली तर. किंवा आणखीन काय होतं, की बचतीचं प्रमाण कमी होतं, गुंतवणूक कमी होते आणि जास्त प्रमाणात झाल्यामुळे रोजगार सुद्धा कमी होतो. त्यानंतर ठराविक उत्पन्न मिळणाऱ्या लोकांमध्ये तोटा होतो, की पगारदार. उदाहरणार्थ त्याला जर ₹10,000 पगार मिळत असेल, ₹10,000 मध्ये त्याच्या सर्व गोष्टी भागतायत. परंतु इथं सर्व गोष्टींच्या किमतीच मुळात वाढल्यामुळं त्याचा पगार जो आहे तो तोच आहे आणि इथं मात्र मग त्याला मात्र काय व्हायला लागतं, तोटा व्हायला लागतो किंवा त्याचा प्रश्न निर्माण होतो. तसेच पेन्शनधारक आहेत किंवा असंघटित क्षेत्रातील मजूर आहेत किंवा कामगार आहेत. आता इथं असंघटित का म्हटलेलं आहे? तर जर महागाई वाढली आणि मजूर संघटित असेल, तर तो आपला पगार सुद्धा वाढवून घेतो. पण असंघटित क्षेत्रातील मजूर असतील, त्यांची युनियन नसते किंवा त्यांना कोणतीही सिक्युरिटी नसते. त्यामुळे मात्र यांचे प्रश्न जे आहेत ते निर्माण होतात. त्यानंतर देशातील वस्तू आणि सेवांच्या किमतीत वाढ झाल्यामुळे गुंतवणूक कमी होते. उद्योग आणि स्थापनेचा खर्च जो आहे तो सुद्धा वाढलेला असतो आणि यामुळे परकीय गुंतवणूक जी आहे ती सुद्धा काय व्हायला लागते, कमी व्हायला लागते. आयात-निर्यात ही मात्र दुसऱ्या देशाच्या किमतीवरती अवलंबून असते. व्यावसायिक, व्यापारी आणि उत्पादक हे मात्र काय करत असतात, की ज्या प्रमाणात किमती वाढतायत, त्या प्रमाणात आपल्या वस्तूंच्या किमती वाढवत असतात. त्यामुळे त्यांना मात्र काय होतं या ठिकाणी फायदा होतो. अशा बाबी ज्या आहेत त्या या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. तर या ठिकाणी ही जी चलनवाढ होतीये, महागाई होतीये, वस्तूंच्या किमती वाढतायत, इन्फ्लेशन होत आहे, याच्यावरती काही नियंत्रण असणं गरजेचं आहे. असं काही नाही की मार्केटमध्ये फक्त तेजीच असते. कधी-कधी मंदी सुद्धा निर्माण होते. या मंदीमधून अर्थव्यवस्था तेजीमध्ये जायला पाहिजे. खूप मोठ्या प्रमाणात तेजी निर्माण झाली तर पुन्हा त्याच्या किमती ज्या आहेत ते कमी व्हायला पाहिजे. यासाठी तुमच्या अर्थव्यवस्थेमध्ये 2 पार्ट जे आहेत, 2 व्यक्ती जे आहेत, 2 संस्था ज्या आहेत, ते याच्यावरती काम करत असतात. त्यालाच आपण पतनिर्मितीवरती नियंत्रण असं म्हणतो. इथं 2 बाब कोण आहेत, 2 घटक कोण आहेत, ते एक आहे आर ज्याला आपण भारतामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असं म्हणू. याचं चलनविषयक धोरण आहे ते सुद्धा याच्यावरती परिणाम करत असतं आणि दुसरा घटक आहे तो म्हणजेच कोण? सरकार. त्याचं सरकारचं धोरण आहे त्याला राजकोषीय धोरण असं म्हटलं जातं. इथं पाठीमागं राज्यसेवेच्या मेन्सला एकदा स्वतंत्र प्रश्न आला होता, की जे आर-बी-आयचं अर्थव्यवस्थेवरती परिणाम करणारं जे धोरण असतं किंवा महागाई आणि मंदी याच्यामध्ये जे काही परिणाम करणारं धोरण असतं, त्या धोरणाला काय म्हटलं जातं? त्याला चलनविषयक धोरण असं म्हणतात किंवा त्यालाच मौद्रिक धोरण असंही म्हटलं जातं किंवा त्यालाच मॉनिटरी पॉलिसी असंही म्हटलं जातं. असे 3 शब्द लक्षात ठेवायचे. चलनविषयक धोरण, मौद्रिक धोरण किंवा मॉनिटरी पॉलिसी. आणि जे सरकारचं धोरण आहे त्याला आपण राजकोषीय धोरण असं म्हणतो किंवा फिस्कल पॉलिसी या नावाने सुद्धा ओळखलं जातं. अशा पद्धतीनं सरकार काय करेल आणि आर-बी-आय काय करेल? अगदी थोडक्यात सांगायचं म्हटलं तर सरकार जो पैसा आहे, पैसा चलन याच्यावरती नियंत्रण ठेवण्याचं काम हे कोण करेल? तर आर करेल. आणि जे काही कायदे आहेत, कायदे किंवा आणखीन काय म्हणूया, की उत्पादन विशेषतः उदाहरणार्थ मार्केटमध्ये तूर कमी झालेली आहे. आता तुरीचं उत्पादन वाढवण्याचं काम काय हे आर नाहीये. हे काम कोणाचं आहे? सरकारचं. मग सरकार काय करेल? एकतर शेतकऱ्यांना उत्पादन वाढवण्यासाठी अनुदान वगैरे देईल
किंवा लगेच जर भाग मार्केटमध्ये मेंटेन करायचा असेल तर काय करेल, आयात करेल. म्हणजे हे जे इथं सरकारनं प्रयत्न केले याला म्हणायचं राजकोषीय धोरण. आणि इथं जो पैशा संदर्भात प्रयत्न झालेत, म्हणजे उदाहरणार्थ काय होते की मार्केटमध्ये पैसा खूप मोठ्या प्रमाणात आहे. पैसाच काय करायचा, मार्केटमधून काढून घ्यायचा. हे काम कोण करेल, आरबीआय करेल. हे आरबीआयनं काम केलं जे आहे त्याला आपण चलनविषयक धोरण म्हणू, मौद्रिक धोरण म्हणू किंवा मॉनिटरी पॉलिसी असं म्हणू. आणि जे सरकारनं काम केलेलं आहे त्याला राजकोषीय धोरण किंवा फिस्कल पॉलिसी या नावाने या ठिकाणी ओळखलं जातं. अगदी थोडक्यात. पण आपल्याला डिटेल पाहायचं आहे की सरकार काय करेल, आरबीआय काय करेल. आरबीआयचं चलनविषयक धोरण, ज्याला आपण मॉनिटरी पॉलिसी असं म्हणतो, याची उद्दिष्ट काय असतात बघा, की अर्थव्यवस्थेमध्ये जो चलन पुरवठा आहे, या पैशाचं आकारमान जे आहे ते नियंत्रित करायचं. म्हणजे थोडक्यात काय, की पैसा जो मोठा झालेला आहे, जास्त प्रमाणात झालेला आहे, तो काय करायचा, कमी करायचा, आकारमान नियंत्रित करायचा. व्यापारी बँकांच्या पतनिर्मिती प्रक्रियेवरती नियंत्रण ठेवायचं. त्या व्यापारी बँका आहेत, पुढं ते काही ग्राहकांना कर्ज देत आहेत, तो कर्जाचं प्रमाण इथं आरबीआय वरती आहे. त्यांच्या हातामधला पैसा जो आहे तो काय करायचा, कमी करायचा, नियंत्रण ठेवायचं. देशातील वस्तू आणि सेवांच्या किमती स्थिर ठेवणे, देशातील रोजगार वाढीस लावणे, तसंच देशात आर्थिक स्थैर्य निर्माण करणे, ही आरबीआयच्या चलनविषयक किंवा मॉनिटरी पॉलिसीची उद्दिष्ट आहे. कोणती, पुन्हा एकदा बघा, अर्थव्यवस्थेतील एकूण चलन पुरवठ्याचं किंवा पैशाचं आकारमान नियंत्रित करणे, व्यापारी बँकांच्या पतनिर्मिती प्रक्रियेवरती नियंत्रण ठेवणे, देशातील वस्तू आणि सेवांच्या किमती स्थिर ठेवणे, देशातील रोजगार वाढीस लावणे आणि देशात आर्थिक स्थैर्य निर्माण करणे. आरबीआय आरबीआय काय करत असते, की आवश्यकतेनुसार पतचलन संकोच किंवा पतचलन विस्तार घडवून आणत असते. पतचलन संकोच कधी आणेल, तर या ठिकाणी तेजी ज्यावेळी असेल, महागाई ज्यावेळी असेल, त्यावेळी पतचलन संकोच करेल. आणि पतचलन विस्तार कधी असेल, तर ज्यावेळी मार्केटमध्ये मंदी आहे त्यावेळी पतचलन विस्तार घडवून आणेल. अशा आरबीआयचं जे धोरण आहे त्यालाच आपण पतचलन नियंत्रण असं म्हणतो, मॉनिटरी पॉलिसी असं म्हणतो, चलनविषयक धोरण असं म्हणतो. अर्थव्यवस्थेमध्ये पैशाचा पुरवठा नियंत्रित करण्यासाठी आरबीआय ज्या साधनांचा वापर करत असते त्याला आपण पतचलन नियंत्रणाची साधनं असं म्हणतो. आणि हीच पतचलन नियंत्रणाची साधनं आहेत, ही 2 गटांमध्ये विभागणी केली जाते. याला एकाला संख्यात्मक साधनं असं म्हटलं जातं आणि दुसऱ्याला गुणात्मक साधनं असं म्हटलं जातं. ही जी संख्यात्मक साधनं आहेत, त्याच्यामध्ये कोण येतं बघा, सीआरआर, एसएलआर. आता खरं तर ही जो सगळा भाग जो आहे तो तुम्हाला आरबीआय या चॅप्टरमध्ये मी तुम्हाला डिटेल सांगेल. इथं अगदी थोडक्यात सांगणार आहे. पण डिटेल मात्र तुम्हाला आरबीआय मध्ये कळेल. इथं प्रत्यक्ष साधनांमध्ये सीआरआर, एसएलआर आणि अप्रत्यक्ष साधनांमध्ये बँक रेट, रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट आणि एमएसएफ अशा पद्धतीने या बाबींचा अप्रत्यक्ष साधनांमध्ये समावेश होतो. म्हणजे इथं पतचलन नियंत्रणाची साधनं 2 गटांमध्ये वर्गीकृत केली जातात. आणि पुन्हा ही संख्यात्मक जी आहे ती पुन्हा 2 गटांमध्ये वर्गीकृत केली जातात. प्रत्यक्ष साधनं आणि अप्रत्यक्ष साधनं. आणि गुणात्मक साधनं जी आहे त्याच्यामध्ये मात्र या साधनांचा हेतू अर्थव्यवस्थेतला पैसा जो आहे याचं प्रमाण कमी करणं किंवा जास्त करणं हा नसतो. तर याच्यामध्ये अर्थव्यवस्थेतला जो पैसा आहे त्याचं अनुत्पादक क्षेत्राकडून तो उत्पादक किंवा मूलभूत क्षेत्राकडे वळवणं, अशा पद्धतीचा हेतू जो आहे तो गुणात्मक साधनांचा असतो. म्हणजे याचा अर्थ काय, की तू जर या ठिकाणी हे जे कर्ज घेतोय ते एखाद्या चैनीच्या वस्तूसाठी घेतोय, तर मी तुला कर्ज देणार नाही किंवा देईल तर कमी प्रमाणात देईल. पण तू जर हे उत्पादक बाबींसाठी वापरणार असेल, तर ते तुला कर्ज जास्त मिळेल किंवा त्याची टक्केवारी कमी असेल. अशा बाबी ज्या आहेत ज्याच्यामध्ये असतात त्याला आपण गुणात्मक बाबी असं म्हणतो. आणि हा उद्देश जो आहे तो आरबीआयने समोर ठेवलेला असतो. याच्यामध्ये बघा, की आपण पाठीमागं सीआरआर असं म्हटलं. सीआरआरचा अर्थ असतो कॅश रिझर्व्ह रेशो. त्याला आपण रोख राखीव प्रमाण असं म्हणतो. म्हणजेच काय, की व्यापारी बँकांच्या जवळ जे काही एकूण ठेवी असतात, त्या ठेवींमधलं काही प्रमाण जे आहे ते आरबीआयकडे रोख पैशाच्या स्वरूपात ठेवावं लागतं. हे किती प्रमाण ठेवायचं, या प्रमाणाला रोख राखीव प्रमाण किंवा सीआरआर, कॅश रिझर्व्ह रेशो असं म्हणतो. आणि दुसरा एक प्रकार असतो वैधानिक तरलता किंवा रोखता प्रमाण, ज्याला आपण स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो असं म्हणतो किंवा एसएलआर असं म्हणतो. याच्यामध्ये काय, की व्यापारी बँकेला जो स्वतःजवळ जमा झालेला पैसा आहे त्यातील काही ठेवींपैकी ठेवी ज्या आहेत त्या स्वतःकडे रोख स्वरूपात किंवा सोन्याच्या स्वरूपात किंवा सरकारी रोख्यांच्या स्वरूपात ठेवणं बंधनकारक असतं. ते किती प्रमाणात ठेवायच्या याचं जे प्रमाण आहे त्यालाच आपण वैधानिक तरलता प्रमाण किंवा एसएलआर असं म्हणतो. आता हे दोन्ही भाग समजावून घेण्यासाठी हे इथले भाग समजावून घ्या, की उदाहरणार्थ बँकांमध्ये कोणत्याही बँका असतील, इथं आरबीआय आहे इथं लक्षात ठेवा. आणि इथं खाली जे आहेत त्या बँका काम करतायत, व्यापारी बँका. आणि इथं खाली जे आहे ते कोण आहे, ग्राहक आहे. तर या ग्राहकाचं समाधान व्हावं, त्याच्या ठेवी ज्या आहेत त्या सुरक्षित असाव्यात,
बँकांनी अगदीच वेगळ्या प्रकारे काम करू नये, त्यांच्यावरती काही नियंत्रण असावं, त्यासाठी आरबीआय वरती काम करत असते. उदाहरणार्थ असं समजा की या बँकांमध्ये एक्स, वाय आणि झेड यांनी काही आपल्या ठेवी ज्या आहेत ते इथे ठेवलेल्या आहेत एका बँकेमध्ये. एक्स नावाची बँक आहे आणि याच्यामध्ये यांनी आपल्या काही ठेवी ठेवलेल्या आहेत. इथं काय करते की बँका ज्या आहेत त्या बँका काय करत असतात की लोकांना पुढे कर्ज देत असतात. आता इथं एबीसी लोकांना ते कर्ज देत आहेत. पण या ठिकाणी ह्या ठेवीदारांच्या ठेवी ज्या आहेत त्या सुरक्षित राहाव्यात. मार्केटमध्ये मंदी आणि तेजी जी आहे ती कंट्रोलमध्ये ठेवता यावी. त्यासाठी ही जी आरबीआय आहे, आरबीआयकडे काय केलेलं असतं की सीआरआर आणि एसएलआर हा भाग जो आहे तो आरबीआयच्या हातामध्ये असतो. म्हणजे याचा अर्थ असा की उदाहरणार्थ या बँकेमध्ये एक्स, वाय, झेड यांनी काय केलेलं आहे की ₹100 जे आहेत ते बँकेमध्ये ठेवलेले आहेत. यानं ₹50 ठेवले, यानं ₹30 ठेवले आणि यानं ₹20 ठेवले. आता हे ₹100 झालेले आहेत. आता ₹100 मध्ये आरबीआय काय करत असते की तू सीआरआर म्हणून माझ्याकडे ₹10 दे. कॅश रिझर्व्ह रेशो म्हणून तू माझ्याकडे काय कर ₹10 दे. म्हणजे ₹100 मधून किती गेले? 10 गेले. आणि एस-एल-आर म्हणून तू काय कर, की तुझ्या स्वतःजवळ ₹20 ठेव. म्हणजेच काय झालं इथं 20 अधिक 10 असे ₹30 जे आहेत ते ₹30 तुला मार्केटमध्ये वापरता येणार नाही. निर्मितीसाठी वापरता येणार नाही आणि मग बाकी राहिलेले ₹70 जे आहेत तू मार्केटमध्ये कर्जाच्या रूपानं तू वाटू शकतो. तर सी-आर-आर मात्र काय करायचंय आरबीआयकडे ठेवायचंय आणि एस-एल-आर जो आहे ते मात्र आरबीआयकडे न ठेवता तू स्वतःकडे ठेवू शकतो. स्वतःकडे कसं कॅश स्वरूपात ठेव, गोल्डच्या स्वरूपात ठेव किंवा गव्हर्नमेंट सिक्युरिटीज जे आहेत ते त्याच्या स्वरूपात ठेव. म्हणजे हे कोणाच्या बाबतीत बोलतोय मी? बँकेच्या बाबतीत. आणि मग या ठिकाणी समजा हे 10% आहे. आता इथं मात्र काय केलं, की ₹100 ₹10 सी-आर-आर म्हणून काढले आणि ₹100 ₹20 जे आहेत ते एस-एल-आर म्हणून काढले. म्हणजेच काय झालं, की ₹30 जे आहेत ते बँकेला वापरताच येणार नाहीयेत. फक्त किती वापरता येतात? ₹70 वापरता येतात. पण या ठिकाणी काय केलं, की आता याच्यामुळे काय होतंय, की मार्केटमध्ये महागाई होते आणि मग इथं आरबीआय काय करते, की हा जो ₹10 चा प्रकार जो आहे, उदाहरणार्थ त्या ₹100 मधले त्यानं ₹20 सी-आर-आर म्हणून घेतले आणि ₹100 ₹40 ते एस-एल-आर म्हणून घेतले. म्हणजे इथं मात्र किती झाले? ₹60 जे आहेत ते आरबीआयने काढून घेतले. म्हणजे फक्त ₹40 मार्केटमध्ये वापरायला झाले. म्हणजेच काय झालं, की इथं जे मार्केटमध्ये ₹70 जात होते, इथं मात्र किती जातील? ₹40 जातील. ऑटोमॅटिक लोकांच्या हातामधला पैसा कमी होईल, लोकांची मागणी कमी होईल आणि लोकांची मागणी कमी झाली, की चलनवाढ जी झाली होती ती नियंत्रणामध्ये राहील. असंच उलटं करेल, की इथं मात्र 10 जो आहे तो 5 करेल, इथं 20चा 10 करेल. मार्केटमध्ये पैसा जास्त लावेल. मंदीचं रूपांतर तेजीमध्ये होईल. अशा पद्धतीने सी-आर-आर आणि एस-एल-आरचा वापर जो आहे तो आरबीआय कडून केला जातो. हे डिटेल मी तुम्हाला आरबीआय या चॅप्टरमध्ये सांगेल. इथं मात्र एवढं सफिशियंट आहे. त्यानंतर बँक दर सुद्धा हा प्रकार असतो. आरबीआय जी आहे ती व्यापारी बँकांना ज्या दराने कर्ज पुरवठा करते त्याला बँक दर असं म्हणतात आणि आरबीआय व्यापारी बँकांकडून विनिमय पत्रे ज्याला आपण हुंडी असं म्हणतो ती विकत घेऊन त्यांना कर्ज देत असते. म्हणजे या ठिकाणी ही आरबीआय आहे आणि या ठिकाणी ह्या वेगवेगळ्या बँका आहेत आणि या बँकांच्या खाली कोण आहे? ग्राहक आहे. ही आरबीआय काय करत असते? या बँकांना कर्ज देते. आता उदाहरणार्थ बँकांचा आरबीआय बँकांना जे कर्ज देते ते 9% दराने देते. तर बँक काय करेल पुढे ग्राहकांना ते 10% दराने कर्ज देईल. आता उदाहरणार्थ उद्या या आरबीआयला असं वाटतंय, की मार्केटमध्ये खूपच पैसा झालेला आहे. आपण काय करू, की 9चा दर जो आहे तो काय करू 10% करू. आणि इथं मात्र काय होईल मग 10चा तो काय करेल 11% करेल. म्हणजेच काय, की इथं कर्ज जी आहे ती महाग झाली. घेणाऱ्यांचं प्रमाण कमी होईल. मार्केटमधला पैसा कमी होईल. ऑटोमॅटिक जी काही महागाई होती ती कमी व्हायला लागेल. पण मार्केटमध्ये पैसा जास्त टाकायचा आहे. खूप मंदी आहे. आता तेजीमध्ये कन्व्हर्ट करायची आहे. यावेळी आपली कर्ज स्वस्त करेल, 8% करेल. इथं मात्र बँक जी 10% कर्ज देत 10% दराने कर्ज देत होती, ती 9% दरानेच देईल. इथं ग्राहक जास्त कर्ज घेईल कारण आता स्वस्त झालेलं आहे. मार्केटमध्ये पैसा वाढेल, जी मंदी होती त्याचं रूपांतर तेजीमध्ये व्हायला लागेल. असा प्रकार जो आहे तो बँक दराच्या बाबतीत सुद्धा दिसतो. इथं बघा तेजी किंवा महागाईच्या बाबतीत बँक रेटच्या बाबतीत काय होईल? तेजी किंवा महागाई, बँक कर्ज कमी घेतील किंवा घेणारच नाहीयेत. त्यामुळे काय होईल? बँकांकडील पैशाचं प्रमाण जे आहे ते कमी होईल. त्यानंतर बँका पण काय करतील याच्यामुळे कर्ज महाग करतील. कर्ज महाग झाल्यामुळं कर्ज घेण्याची क्षमता कमी होईल. लोकांच्या हातामधला पैसा कमी होईल. वस्तू आणि सेवांची मागणी कमी होईल. किमती कमी होतील. यालाच आपण पतचलन संकोच किंवा आरबीआयचं महाग पैशाचं धोरण असं म्हणतो. आरबीआयने काय केलं? पतचलन संकोच केला किंवा महाग पैशाचं धोरण अवलंबलं किंवा त्याच्या उलटं मंदी आहे त्यावेळी काय करेल? बँक रेट कमी करेल. इथं मात्र बँक रेट काय केला होता? वाढवला होता. इथं मात्र काय करेल? कमी करेल.
बँका कर्ज जास्त घेतील, बँकांकडील पैशाचं प्रमाण जे आहे ते वाढेल. बँकां कर्जाचा दर कमी केला, स्वस्त कर्ज होतील, कर्ज देण्याची क्षमता वाढेल, लोकांच्या हातातील पैसा वाढेल, वस्तू आणि सेवांची मागणी वाढेल, किमती वाढतील. यालाच आपण आरबीआयचं पतचलन विस्तार किंवा स्वस्त पैशाचं धोरण असं म्हणतो. इथं आरबीआयने काय केलं? पतचलन विस्तार किंवा स्वस्त पैशाचं धोरण अवलंबलं. त्यानंतर रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट याचा सुद्धा वापर केला जातो. रेपो रेट वाढवणं, रेपो रेट कमी करणं अशा पद्धतीच्या बाबी ज्या आहेत त्या तिथं सुद्धा केल्या जातात. ही बाब मात्र मी तुम्हाला आरबीआय मध्ये सांगेल रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट काय आहे. त्यानंतर त्याच्या पुढे बघा, इथं खुल्या बाजारातील व्यवहार, त्याला ओपन मार्केट ऑपरेशन्स असं म्हणतो. आरबीआय काय करत असते? सरकारी कर्जांचं खुल्या बाजारामध्ये खरेदी विक्री करत असते. तेजीमध्ये काय करत असते? विक्री करते. लोक किंवा बँका पैशाचं प्रमाण कमी होत जातं. लोकांच्या हातामधले किंवा पैशाचं प्रमाण जे आहे ते कमी होतं. त्यानंतर सीमांकित राखीव सुविधा, त्याला मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी किंवा MSF असं म्हटलं जातं. या बाबी सुद्धा मला वाटतं इथं समजावून न घेतलेल्या बऱ्या आहेत. आपण आरबीआयच्या चॅप्टर मध्येच बघू. इथं तुम्हाला जास्त समजणार नाहीयेत, पण याचा वापर केला जातो असं जरी लक्षात ठेवलं तरी चालेल. म्हणजे कर्जांचं खुल्या बाजारात विक्री करणे आणि MSF याचा वापर सुद्धा केला जातो. त्यानंतर काही गुणात्मक साधनं आहेत जी आरबीआय वापरत असते. तर गुणात्मक साधनं कशी वापरते, की तारण मूल्य किंवा कर्ज रक्कम यातील गाळा ठरवणे. आता उदाहरणार्थ एखादी तारण ठेवणे म्हणजे तुम्हाला माहित असेल, की उदाहरणार्थ तुम्ही एखादी वस्तू ठेवली, वस्तूची किंमत आहे ₹100. तर इथं कर्ज देताना हा जो मधला गाळा आहे, ₹100च्या बदल्यात ₹80 देणं. हा मधला जो भाग आहे त्याला आपण गाळा असं म्हणतो. आता इथं ₹80 दिले म्हणजेच काय केलं? ₹20 कट केले. पण इथं मात्र काय होतंय, की जर तो मार्केटमध्ये पैसा जास्त लावायचा असेल, तर ₹100च्या बदल्यामध्ये काय करायचं? ₹90 द्यायचे. आणि मार्केटमध्ये पैसा कमी करायचा असेल, तर काय करायचं? 80 न देता ते 70 किंवा 60 करणे. यालाच आपण गाळा ठरवणे असं म्हणतो. किंवा तारण जास्त, कर्ज कमी अशा बाबी ज्या आहेत त्या वापरतात. अर्थव्यवस्थेसाठी हितकार, उत्पादन क्षेत्रासाठी कर्ज पुरवठा घेणे, या गुणात्मक साधनांचा उद्देश असतो. म्हणजे अर्थव्यवस्थेसाठी त्या बाबी ज्या आहेत त्या करायच्या असतात. हा गुणात्मक साधनांचा हिस्सा असतो. त्याच्यामध्ये भाववाढ किंवा महागाई किंवा भाववाढ किंवा मंदी याच्यामध्ये काय केलं जातं थोडक्यात दिलेलं आहे. महाग पैशाचं धोरण राबवलं जातं. इकडं स्वस्त पैशाचं धोरण राबवलं जातं. CRR, SLR जे आहेत ते वाढवले जातात. CRR, SLR जे आहेत ते कमी केले जातात. बँक रेट, रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट वाढवले जातात. इकडं मात्र बँक रेट, रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट कमी केले जातात. आरबीआय सरकारी कर्ज रोख्यांची खुल्या बाजारामध्ये विक्री करते. आरबीआय सरकारी कर्ज रोख्यांची खुल्या बाजारातून खरेदी करते. त्यानंतर व्यापारी बँकांकडे पैशाचं प्रमाण किंवा तरलता कमी होते. इकडं मात्र तरलता जी आहे म्हणजे पैसे देण्याचं प्रमाण इकडे वाढतं, इकडं कमी होतं आणि अर्थव्यवस्थेतील पैशाचा पुरवठा इथं कमी होतो आणि इथं वाढतो. अशा पद्धतीनं दोन्ही तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा. आता यातली न समजणारी बाब जी आहे ती तुमची एवढीच असेल. सरकारी कर्ज रोखे खुल्या बाजारातून विक्री करणे. खुल्या बाजारात विक्री करणे म्हणजेच काय, की आता उदाहरणार्थ ही आरबीआय कडे एखादी वस्तू आहे. उदाहरणार्थ एक्स नावाची वस्तू आहे. ही मार्केटमध्ये विकली. आता ही सपोज ₹1,00,00,000 विकली. तर काय होतंय, की हा ₹1,00,00,000 ही वस्तू मार्केटमध्ये जातीये आणि ₹1,00,00,000 आरबीआय कडे येतायत. आणि उलटं इथं सरकारी कर्ज रोखे खुल्या बाजारामध्ये काय करायचं? खरेदी करायची. म्हणजे जे विकलेले बाबी आहेत, त्या ₹1,00,00,000 मार्केटमध्ये टाकायचे आणि ही वस्तू आरबीआय कडे घ्यायची. यालाच आपण कर्ज रोखे असं म्हणतो. म्हणजे थोडक्यात एखादं चेक सारखा भाग आहे. पैसा नाहीये पण कर्ज रोखे आहेत. अशा बाबी ज्या आहेत त्याच्यामध्ये केल्या जातात. ही सुद्धा बाब तुम्हाला आरबीआयच्या चॅप्टरमध्ये व्यवस्थित समजेल. इथं एवढं पुरेसं आहे. त्यानंतर राजकोषीय धोरण म्हणजे सरकार काय करत असतं त्याला आपण फिस्कल पॉलिसी असं म्हणतो. सरकारी खर्चावरती नियंत्रण करायचं. खूप मोठ्या प्रमाणात खर्च करायचे नाहीये. राजकोषीय किंवा महसुली तूट कमी करायची. अनुत्पादक किंवा अनावश्यक खर्च जे आहेत ते कमी करायचे. त्या सबसिडीज मार्केटमध्ये दिल्या जातात, त्या कमी करायच्या. टॅक्स जे आहेत ते जास्त वापरायचे किंवा जास्त आकारायचे. सिल्कीचा अर्थसंकल्प मांडायचा. अर्थसंकल्पाचे प्रकार तुम्हाला माहिती झाल्यानंतर एक तुटीचा अर्थसंकल्प असतो, एक सिल्कीचा अर्थसंकल्प असतो. या बाबी तुम्हाला या ठिकाणी समजतील. म्हणजे पैसा येणारा भाग जो आहे त्याच्यापेक्षा जाणारा भाग कमीच खर्च करायचा. म्हणजे तुटीचा म्हणजेच काय, की उदाहरणार्थ ₹100 येणार असतील, ₹120 खर्च करायचे. म्हणजे ₹20 तूट निर्माण केली. पण या ठिकाणी जर ₹100 येणार असतील, तर मार्केटमध्ये ₹80 घालणे याला म्हणायचं सिल्कीचा अर्थसंकल्प. म्हणजे ₹20 शिल्लक ठेवले. त्यानंतर सरकारवरील असलेल्या खर्चाची परतफेड थांबवणे.
जे काही कर्ज आहेत ते कर्ज लगेच फेडायची नाहीये. याने काय होईल की मार्केटमध्ये पैसा जाईल आणि पुन्हा महागाई वाढेल. निर्यातीवरती बंधनं किंवा कर जे आहेत ते अधिक कडक करणे, वाढवणे. म्हणजे कधी-कधी काय होतंय की देशाची गरज न भागवता सुद्धा निर्यात केली जाते. त्यामुळे काय होतंय की मार्केटमध्ये तुटवडा जाणवतोय. तर इथं काय करायचं, कर वाढवायचे. म्हणजेच तिकडे नफा कमी होईल आणि ती वस्तू जी आहे ती मार्केटमध्येच विकली जाईल. किंवा बंधनं किंवा इतर बाबी ज्या आहेत त्या वाढवणे, आयात सुलभ करणे, उलटं की इथला कर जो आहे तो कमी करायचा आहे, त्यामुळे आयात मोठ्या प्रमाणात होईल आणि सार्वजनिक वितरण व्यवस्था जी आहे ती वाढवणे, की पब्लिक डिस्ट्रिब्युशन सिस्टम जी आहे ती स्ट्रॉंग करणे, जेणेकरून गरीब जनता आहे त्यांना काय होईल, या वस्तू ज्या आहेत ते त्यांच्यापर्यंत पोहोचतील. उदाहरणार्थ कोविड-19 मध्ये की गरिबांना काय केलं जातंय, गहू आणि तांदूळ जो आहे तो अगदी स्वस्त या ठिकाणी पुरवला जातो. याची कारणं तीच असतात. या बाबी ज्या आहेत त्या तुम्हाला समजणं गरजेचं आहे. या महागाई संदर्भात किंवा या चलनवाढी संदर्भात, मंदी संदर्भात काही नियम आहेत. एक 2-3 नियम आहेत ते तुम्ही या ठिकाणी समजावून घ्या. एक सेचा लॉ आहे. तो म्हणतो काय म्हणतोय बघा, की पुरवठा आपली मागणी निर्माण करतो. तुम्हाला विचारतील, हा नियम कुणी सांगितला? तर एक याला सेचा नियम या नावाने ओळखलं जातं. कोणत्या नावाने ओळखलं जातं बघा? एक सेचा नियम या नावाने ओळखला जातो. तो नियम काय सांगतो? तर पुरवठा आपली मागणी निर्माण करतो. म्हणजेच काय होतं, की मार्केटमध्ये पुरवठा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जे काही घटक आहेत, अर्थव्यवस्थेमध्ये वापरले जाणारे कोणते श्रम, त्यानंतर भांडवल, त्यानंतर जागा, उद्योजक हे मोठ्या प्रमाणात वापरले जातात. याच्यामुळे काय होतं, की यांच्याकडून मागणी वाढते, मार्केटमध्ये पैसा जातो आणि हा मार्केटमध्ये गेलेला पैसा पुन्हा मागणी निर्माण करतो. अशा पद्धतीची एक सायकल जी आहे, ती या सेज लॉ मध्ये सांगितली जाते. यालाच आपण पुरवठा आपली मागणी निर्माण करतो या शब्दामध्ये त्यानं वर्णन केलेलं आहे. एक अर्थतज्ञ आहे, त्यांनी मांडलेला नियम आहे. त्यानंतर जिफिन गुड्स, एक रॉबर्ट जिफिन नावाचा व्यक्ती आहे, त्यानं हा मांडलेला नियम आहे. तो काय म्हणतो बघा, की या नियमामध्ये जास्त किमतींना अशा वस्तूंची मागणी जास्त असते आणि कमी किमतींना अशा वस्तूंची मागणी कमी असते. याला आपण जिपेन गुड्स असं म्हणतो. म्हणजे उदाहरणार्थ चपाती आहे आणि इथं ब्रेड आहे. चपाती महाग झाली तर काय करतील लोक? चपाती महाग झाली तर या ब्रेडकडे जातील आणि इथं ब्रेड स्वस्त होत आहेत किंवा ब्रेडमध्ये पैसा वाचतोय, त्याच्यामुळे हा वाचलेला पैसा लोक चपातीवरती खर्च करतील. अशा पद्धतीने जो भाग आहे त्यालाच आपण डिपेंड गुड्स असं म्हणतो. म्हणजे जास्त किमतीनं अशा वस्तूंची मागणी जास्त असते आणि कमी किमतीनं अशा वस्तूंची मागणी कमी असते. त्याला डिपेंड गुड्स असं म्हटलं जातं. व्यापार चक्र, इथं मात्र फक्त क्रम लक्षात ठेवा. कधी-कधी एक्झाममध्ये क्रम विचारले जातात, की मार्केटमध्ये घसरण होतीये. घसरण होते, हळू-हळू मंदी सदृश्य परिस्थिती निर्माण होते आणि वेगवेगळे उपाययोजना केल्यानंतर पुन्हा पुनरुत्थान चालू होतं. म्हणजे अर्थव्यवस्था सावरायला लागते आणि ही अर्थव्यवस्था एवढी सावरते, की पुन्हा इन्फ्लेशन किंवा तेजीमध्ये रूपांतर होतं. पुन्हा इथं काही उपाययोजना केल्या, पुन्हा घसरण, पुन्हा हे जे चक्र आहे ते चालू असतं. यालाच आपण बिझनेस सायकल किंवा व्यापार चक्र असं म्हणतो. त्यानंतर एक मौद्रिक धोरण समिती आहे. एक श्री बी.एन. श्रीकृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमली होती. वित्तीय क्षेत्र कायदा सुधारणा आयोग या नावानं होती. मार्च 2013 मध्ये नेमली होती आणि याचा उद्देश असा होता, की चलनविषयक धोरण ठरवणे. याला मौद्रिक धोरण समिती एमपीसी या नावानं ओळखलं जातं. मॉनिटरी पॉलिसी कमिटी. तुम्हाला विचारतील कोणाच्या अध्यक्षतेखाली होती, कधी नेमली होती आणि यानं शिफारस काय केली? यानं सॉरी ही वित्तीय क्षेत्र कायदा सुधारणा आयोग अशा नावानं एक आयोग नेमला होता आणि यानं 2013 मध्ये चलनविषयक धोरण ठरवण्यासाठी मौद्रिक धोरण समिती स्थापन करण्याची शिफारस केली. असं उलटं थोडं सांगितलं, ते पुन्हा एकदा करेक्ट करून घ्या. ही आयोग होता आणि या आयोगाने ही समिती स्थापन करण्याची शिफारस केली 2013 मध्ये. श्री बी.एन. श्रीकृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली. आणखीन काही समित्या होत्या, त्यांनी सुद्धा अशा पद्धतीची शिफारस केली होती. वाय.व्ही. रेड्डी समिती, तारापूर समिती, मिस्त्री समिती, रघुराजन समिती आणि उर्जित पटेल समिती. त्याच्यामध्ये काय की चलन धोरण आराखडा सुधारणा समिती या नावानं सुद्धा तिला ओळखलं जाईल. त्याच्यामध्ये वरील शिफारशीनुसार ही एमपीसी जी आहे त्याला वैधानिक आधार देण्यासाठी जो आरबीआयचा ऍक्ट आहे 34/7 त्याच्यामध्ये सुधारणा करण्यात आल्या. त्याच्यामध्ये सेक्शन 45 झेडबी अशा नावाचं एक नवीन कलम टाकण्यात आलं आणि त्यानुसार केंद्र सरकारच्या अधिसूचनेद्वारे या एमपीसी ची निर्मिती करण्यात आली. एमपीसी एमपीसी म्हणजेच काय? तर मौद्रिक धोरण समिती, मॉनिटरी पॉलिसी कमिटी या कमिटीची स्थापना करण्यात आली. 45 झेडबी सेक्शन 2 यानुसार या समितीमध्ये 6 सदस्य असतील. 6 सदस्यांमध्ये 3 सदस्य जे आहेत ते आरबीआय रिझर्व्ह बँकेचे असतील आणि 3 जे आहेत ते नियुक्त केंद्र सरकार नियुक्त करेल. म्हणजे 6 सदस्याची समिती आहे ही एमपीसी नावाची समिती.
त्याच्यामध्ये 3 जे आहेत ते आरबीआयचे आणि 3 जे आहेत ते केंद्र सरकारने. म्हणजे पूर्वी काय व्हायचं, की हे जे मौद्रिक धोरण ठरवण्यासाठी केवळ आरबीआयचे गव्हर्नर सगळं ठरवायचे आणि मग एवढा मोठा डिसिजन एका व्यक्तीने घेऊ नये, यासाठी अशा पद्धतीने ही समिती जी आहे ती नेमण्यात आली आणि यानुसार एमपीएससी काय करेल, चलनवाढ पूर्वनियोजित कक्षेत राहील यासाठी चलनविषयक धोरण दर ठरवणे, पॉलिसी रेट ठरवणे हे एमपीएससीचं मुख्य कार्य असेल. हे यासाठी काम करेल असा त्याचा अर्थ आहे. त्यानंतर बँक बोर्ड ब्युरो नावाची एक महत्वाची संस्था आहे. बँक बोर्ड ब्युरो बीबीबी. स्थापना आहे 28 फेब्रुवारी 2016. कार्य चालू झालेलं आहे 1 एप्रिल 2016. 7 सदस्य आहेत त्याच्यामध्ये आणि 2018 पासून त्याचे अध्यक्ष आहेत भानुप्रताप शर्मा. हे मात्र बदलणारी व्यक्ती आहे, ज्या त्यावेळी तुम्ही एक्झाम मध्ये पाहून जात चला. हे काय करणारे बीबीबी, तर त्यांचं कार्य असणारे ब्युरो सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या वित्तीय संस्थांच्या प्रमुखांच्या निवडीच्या शिफारशी करणे, बँकांना धोरणं ठरवण्यात तसेच भांडवल वर्धन करण्यासाठी आराखडे बनवण्यासाठी मदत करणे आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या प्रशासनात सुधारणा करणे हे ब्युरोचं महत्वाचं काम आहे. लेटेस्ट मध्ये स्थापन आहे, लक्षात ठेवा. विकिपीडियाची माहिती दिली आहे इथं, की जी नाईक कमिटीच्या शिफारशीनुसार याची स्थापना झालेली आहे. मुंबईचं जे आरबीआयचं कार्यालय आहे ते तिथं चालतंय आणि बाकी मात्र सध्याचे जे कोण अध्यक्ष आहेत इथं तुम्हाला दिलेलेच आहेत. भानुप्रताप शर्मा. ही माहिती तुम्ही व्यवस्थित वाचून ठेवा. महत्वाची आहे. जर विचारली तर आठवलं पाहिजे. तर या पद्धतीनं हा जो इन्फ्लेशनचा पार्ट होता तो या ठिकाणी संपला. इथून पुढचे सर्व लेक्चर जे आहेत तो तुमचा नवीन सिलेबस आलेला आहे. त्या सिलेबसची मेळ घालून दिला जाईल आणि यानुसार 7 पिलर्स ऑफ इकॉनॉमी फॉर एमपीएससी, यूपीएससी या टायटल खाली तुमचा अभ्यासक्रम सगळा कव्हर केला जाईल. या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.